मी लांगुल चालन करत नाही, कुणाला हाजी हाजी करून त्यांच्या पायाशी बसत नाही, तोंडावर अरे क्या बात आहे यार, म्हणजे तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही असं हे मी करत नाही. बरं, मी वाईट पण नाही बोलत, मी गॉसिप मध्ये नसतो. तर मला वाटतं मी जे जे करत नाही ना ते मी न केल्यामुळे माझ्याकडे काम येत नाहीये. आता बरेच जण मराठीमधनं हिंदीत जायला लागले, तेव्हा हिंदीतल्या लोकांना ना तुम्ही थिएटर मधून आलायत ना ह्याचा मान खूप मिळतो. तुमच्यात काय क्षमता आहे हे बघून ती कदर करतात. मग माझा गल्लीवाला आहे, माझा गाववाला आहे, माझ्या भाषेवाला आहे, माझ्या जातीवाला आहे, माझ्या शाळेतला आहे, माझ्या कॉलेजमधला आहे, हे नाही बघत ते. मी हिंदीमध्ये इतकं काम केलं ह्याचा मान मला मराठीत मिळत नाही. त्याच मुद्द्यावर येतो की ज्याने लिजंड ऑफ भगतसिंग बघितला असेल, फॅमिली बघितला असेल, खाकी बघितला असेल, अपहरण बघितला असेल, त्यांना प्रसन्न केतकर माहिती नाहीये. तर असं कुठलंही सहज रेड कार्पेट घातलंय आणि यशराज मध्ये या असं प्रसन्न केतकरला कोणी म्हटलेलं नाहीये. तर मी तिथे जाऊन ऑडिशन देऊन रांगांमध्ये उभं राहून, म्हणजे अनेकदा असं झालंय की हे मिळायच्या आधी मी आणि माझा मोठा मुलगा असे दोघं मी एका वेळेला रांगेत उभे होतो इंट्रोडक्शन द्यायला यशराजच्या ऑफिसमध्ये. माझं नाव कुठेही पुढे करत नाहीत ते दोघंही, आणि मला त्याचा अभिमान आहे. मला आणि छान वाटतं, कारण मला अशी भीती वाटते की मी जे काही भोगलंय एक उगाच एक मनात एक घर करून राहिलेलं असतं, मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही, ती सावली त्या मुलांवर पडू नये, काय वाईट गोष्टीची म्हणूया किंवा कम नशिबाची असेल ती पडू नये असं मला वाटतं. म्हणून मी त्यांना सांगतो तुम्ही सांगू नका, आणि ते माझं सांगतच नाही नाव. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण सीझन 2 मध्ये आहोत. जवळजवळ 30 भाग संपलेलेत. वेगवेगळ्या कलाकारांशी आपण गप्पा मारल्या, वेगवेगळ्या क्रीडापटूंशी आपण गप्पा मारल्या, अनेकविध क्षेत्रांमध्ये आपण फिरतोय. पण मुळात मला स्वतःला जरा कलेची जास्त आवड असल्यामुळे माझ्याकडनं सुद्धा काही गेस्टसाठीचे जे फोन जातात ना ते पहिले कलाकारांशीच जातात. त्यामुळे रसिक प्रेक्षकांपर्यंत येणारे मॅक्झिमम जे गेस्ट आहेत आपल्या बोलत राहूया पॉडकास्ट मधले ते जास्तीत जास्त कलाकार आहेत. आजही आपल्या भागामध्ये माझ्याबरोबर गप्पा मारायला कलाकार आहेत. आता कला प्रांत म्हटल्यानंतर अनेकविध त्याच्यातली उपक्षेत्र येतात, पण अभिनय हा फार सशक्त असलेला असा एक अंग आहे कला प्रांताचा, आणि त्यामध्ये अतिशय मुक्त संचार, आणि मुक्त संचार म्हणजे नुसतं तसा नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला छाप पाडणं हे फार महत्वाचं वाटतं मला. म्हणजे अभिनय करताना चित्रपटातला एक अभिनय असतो, त्याचं एक अंग असतं, त्याची एक धाटणी असते, त्याचबरोबर रंगमंचावरती काम करताना सुद्धा त्याचा एक वेगळा प्रघात असतो. आता त्याच्याहून पुढे जाऊन आता OTT प्लॅटफॉर्म आलेत, वेबसिरीज आल्यात. अशा सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी एक व्यक्ती अभिनय क्षेत्रातली, जी नक्कीच तुम्हाला देखील माहितीये. आता फार प्रस्तावना करत नाही, आपण स्वागत करूया अभिनेते प्रसन्न केतकर यांचं. नमस्कार. नमस्कार. बोलत राहूयाच्या सर्व प्रेक्षकांना, सर्व सबस्क्रायबरना माझा सप्रेम नमस्कार. प्रथमेश, खरं म्हणजे मी तुझा आभारी आहे की तुझ्या या बोलत राहूयाच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला बोलवलंस. आपण बरीच वर्ष एक दुसऱ्यांना ओळखतो. आज सीझन 2 मध्ये माझा योग आला, हे माझं नशीब समजतो. आणि मी अतिशय छान मोकळेपणाने तुमच्याशी गप्पा मारणार आहे, म्हणजे कुठलाही स्टान्स घेणार नाहीये. मुलाखतकारांनी मुलाखतीचे प्रश्न विचारायचे आणि तुम्ही उत्तरं द्यायची. छान मोकळा संवाद मला साधायचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की आपण अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय, पण मला जाणून घ्यायचंय की तुमचा अभिनयाचा जो प्रवास आहे तो आत्ता ज्या स्थळी येऊन पोचलेला आहे त्याची सुरुवात
ही नक्की कुठून झाली? त्याच्या तुमच्या मनामध्ये की आता मला अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करायचंय, हे मनामध्ये तुमच्या कधी आलं? हे खरंच म्हणजे माझ्या बालपणी जायला लागेल, त्या काळात जावं लागेल. हं. थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. माझा जन्म कोल्हापूरचा. हं. शालेय शिक्षण हे अहमदाबादमधलं आहे. माझे आजोबा वैद्य होते, तिथे होते ते. अहमदाबाद अशी जागा आहे की जिथे नाटक ही कला असेल, नृत्य असेल, वेगवेगळी कला जे आहेत ना, त्याला कुठेही तसा पोषक वातावरण नव्हतं. पण मला माहिती नाही की माझ्यामध्ये हे गुण कुठनं आले. हं. माझ्या वडिलांना एक आवड होती लहानपणीचे सगळ्यांचे फोटो काढायचे. म्हणजे माझे जुने अल्बम्स बरेच आहेत. त्याच्यातनं माझं असं लक्षात येतं की मला स्टुडिओमध्ये जेव्हा घेऊन जायचे ना, तेव्हा मी वेगवेगळे पोशाख घालून जायचो. हं. वेगवेगळी पात्र, ॲक्सेसरीजचा वापर करायचो. माझ्याकडे अजूनही ते फोटो आहेत ब्लॅक अँड व्हाईट मधले, ज्याच्यामध्ये मी माझ्या आजीचा चष्मा घातलाय हं. आणि पुस्तक वाचतोय. आणि पूर्वी ना केनची खुर्ची असायची, अशी नाही, केनची खुर्ची, अगदी हो, बरोबर. बालपणी अशी. बरोबर. तर त्याच्यात बसून फोटो काढलेले आहेत. माझा एक फोटो खूप बरेचदा मी फेसबुकवर पोस्ट केलाय. त्याच्यामध्ये मी पोलिसाचा ड्रेस घातलाय हं. आणि हातात बंदूक आहे. हं. त्याची गंमत आई मला असं म्हणते की ती प्रत्येक वेळेला ना वाढदिवशी विचारायची की तुला काय हवंय, कुठला ड्रेस हवाय. पहिल्या वर्षी मी म्हटलं पोलिसाचा ड्रेस, दुसऱ्या वर्षी म्हटलं पोलिसाचा ड्रेस, तिसऱ्या वर्षी तिने विचारायचं सोडून दिलं. आणि त्याचा कुठेतरी लिंक लावले ना आपण, तर आता बरेचसे रोल मी पोलिसाचेच करतोय. हो, बरोबर. तर तेव्हापासनं मला ना आपण म्हणजे परकाया प्रवेश किंवा हे तेव्हा काही कळत नव्हतं. हं. पण वेगवेगळ्या वेशभूषा आपण करायच्या आणि लोकांसमोर जायचं. म्हणजे माझ्या वाढदिवशी माझे मित्र आले की मी जोकर व्हायचो. सिंपल कसं व्हायचं, आईची लिपस्टिक घ्यायची, नाकाला लावायची, पावडर घ्यायची, ही चेहऱ्याला लावायची आणि मग काहीतरी हातवारे करायचे आणि गंमत करायची असा. बरोबर. विनोद उत्पत्ती हा भाग नसून त्या पात्रात जायचं आणि हं. ते पात्र साकारायचं, हे कदाचित तेव्हापासून माझ्या मनात असावं. हं. माझ्या एका वाढदिवशी मी असं केलं होतं, वडिलांचा कोट घातला होता. इथे काजळ असतं ना, हं. त्यांनी मिशी केली होती आणि मी चार्ली चॅपलिन झालो होतो. बरं. हॅट घातली, एक कुठली तरी जुनी आजीचीच काठी होती ती घेतली. तर तेव्हापासून मला असं वाटतंय की वेगवेगळी रूपं घ्यायची. हं. आणि तिथे मला पुढे चालना नाही मिळाली रंगमंचावर यायची, कारण तिथे तसं काही नव्हतं, वातावरण नव्हतं. हं. 84 साली माझ्या वडिलांनी बदली करून घेतली. ते बँक ऑफ बरोडामध्ये होते. तर त्यांनी पुणे हे शहर निवडलं आणि माझं असं नशीब की त्यांनी पुणे निवडलं, कारण इथे त्याला पोषक असं वातावरण आहे. हं. पूर्वी सुद्धा होतं, 40-50 वर्षापासून सुद्धा, म्हणजे बालनाट्य असतील. हं. तर ह्या सगळ्याचा अनुभव मी घेतला नव्हता. हं. इथे आल्यानंतर एकदम मी स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला लागलो. बरं. 86 साली मी पहिल्यांदा स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि त्याच्यानंतर तो प्रवास माझा सुरू झाला हळूहळू. हं. मी वेगवेगळ्या संस्थांमधनं कामं करायला लागलो. त्यात हं. मोठं एक नाव घ्यावं असं मला वाटेल, ते प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन. हं. हं. तिथे मी जवळपास 12 वर्ष होतो तिथे. हं. माझं पहिलं नाटक होतं संगीत मीरा मधुरा. बरं. प्राध्यापक वसंत कानेटकरांचं ची संहिता, त्यांचं ते नाटक. आणि तुला खरंच सांगतो प्रथमेश, मी ते पल्लेदार वाक्य बोलता बोलता मला भोवळ यायची. हं. म्हणजे बोलता बोलता मला अशी चक्कर यायची. मी थांबायचो आणि पुन्हा पुढची वाक्य बोलायची. हं. त्या लहान वयात अशी वाक्य माझ्या पदरी, म्हणजे माझ्या हं. काय म्हणूया की तोंडी हं. ती होती, मला ती बोलावी लागली आणि माझ्याकडनं ते करून घेतलं गेलं. तो तिथनं प्रवास जो झाला, त्याच्यानंतर आम्ही बरीचशी प्रचलित नाटकं केली. त्याच्यामध्ये खूप खूप फेमस नाटक आहे, नाव विसरतोय मी. शेवटचं नाटक होतं माझं ययाती. हं. प्राध्यापक कर्नाडांचं ते आहे. म्हणजे ययाती आणि देवयानी ह्याच्यामध्ये गफलत होते. हे फक्त ययाती आहे. फक्त ययाती. अतिशय इंटेन्स नाटक आहे ते. ते शयनगृहामध्ये घडतं बरंचसं आणि खूप हाय इंटेन्स नाटक आहे. ते माझं शेवटचं आपण म्हणूया की अमॅच्युअर ॲक्टर म्हणून मी ते केलं. हं. आणि हे सगळं करत असताना ना मी 10 वर्ष नोकरी करायचो. बरं. मी मार्केटिंग करायचो. पहिला माझा जॉब होता तो जॉन्सन अँड जॉन्सनला होता. बरं. इंडस्ट्रियल सेलिंग. आणि शेवटचा माझा जॉब होता तो रिको फोटोकॉपिंग मशीन, जॅपनीज कंपनी आहे. हं. तर 10 वर्ष नोकरी करता करता मी प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन मधनं विविध नाटक करत राहिलो मी. हं. हं. मग एक काळ असा आला की मग मी ना घरी म्हणायचो, एक फ्रस्ट्रेशन असतं ना, एक
आतल्यात काही गोष्टी आपल्या असतात. तर घरी बोलता बोलता म्हणायचं की अरे तुम्ही रेसचा घोडा टांग्याला लावलाय. म्हणजे जिथे तो पळायला पाहिजे, रेसमध्ये उतरला पाहिजे, तर असं स्वतःच. पण मला ऍक्च्युली जॉब घ्यावा लागला, ते काही वैयक्तिक आमच्या घरगुती कारणास्तव. पण मला असं वाटतं की त्यामुळे ना मला एक कॉर्पोरेट लाईफ जगता आलं. आणि त्याच्यानंतर 2000 साली मी जॉब सोडला आणि मुंबई गाठली. तेव्हापासून गेली 26 वर्ष विविध माध्यमातनं. ते मग अगदी सुरुवातीला असेल द लिजंड ऑफ भगतसिंग सारखा चित्रपट जो राजकुमार संतोषींचा बरोबर. आहे. पेशवाई नावाचं एक मराठी मालिका, जेव्हा ती अल्फा मराठी होती तेव्हा त्या वाहिनीवरती यायचं. तेव्हापासून आत्ता माझे जे काही आता स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईलच प्रेम असेल, किंवा सन मराठीला एक माझी मालिका होती नवी जन्मे नमी. ते आणखीन 2 चित्रपट जे येऊ घातलेत, एक हिंदी आहे, एक मराठी चित्रपट आहे. तर असा हा माझा एवढा प्रवास आहे. आणि माध्यमं सांगायची झाली तर मी स्टेजवर काम केलेलं आहे. बरोबर. मी चित्रपटातून काम केलेलं आहे, OTTवर काम केलेलं आहे. आणि बोलण्याच्या ओघात अजून एक थीम पार्कमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे, जिथे दृकश्राव्य माध्यमातनं त्या जागेची जी काही थीम आहे बरोबर, ती दाखवली जाते. त्याविषयी मी नंतर मग बोलीनच. तर असा हा, म्हणजे मला सांगायला आनंद होतोय प्रथमेश की ह्या घडीला आत्ता आपण जून मध्ये आहोत, मला 40 वर्ष होतील. क्या बात आहे. 86 ला मी सुरुवात केली, आज 2026 आहे. 40 वर्ष झाले. हा प्रदीर्घ प्रवास आहे. होय. मग तुम्ही बोलताना जे म्हणालात की 2000 साली नोकरी सोडली हो आणि तुम्ही मुंबई गाठली. हो. ह्या वाक्यामध्ये ह्या वाक्यातल्या पुरताच तेवढा तो मर्यादित डिसिजन नसेल असं वाटतं मला. कारण ह्या डिसिजनला येणं, कारण कसं असतं की नोकरी असताना एक शाश्वती असते की ह्या तारखेला इतके पैसे माझ्याकडे येणार आहेत. खरंय. आणि तसं म्हटलं तर आज तागायत आणि पुढे सुद्धा हे क्षेत्र तसं अनसर्टन आहे. बरोबर आहे. कधी काम असतं, कधी काम नसतं. ह्या सगळ्यामधून प्रवास करत असताना तुम्हाला घरनं सपोर्ट किती होता ह्या डिसिजनसाठीचा? मी आता जो उभा आहे तो घरच्यांमुळेच आहे. प्रचंड नशीबवान आहे की आई वडील, त्यांना गाण्याची आवड, संगीताची आवड. वडील कधी काळी त्यांनी कॉलेजमध्ये असेल किंवा बँकेत ना कुठेतरी स्टेजवर कामही केलं असेल. 1-2 फोटो पण जुने मला सापडलेत. आई भजन कीर्तन ह्या सगळ्या गोष्टी करते. माझी बायको ती प्रोफेशनल पपेटियर आहे, ती ग्लव पपेट्री करते. गेली 34 वर्ष ती करते. SNDT मधनं ती शिकली आणि तिथे पुढे सुद्धा ऑनररी गेस्ट लेक्चरर म्हणून गेली. तर ती हे सगळं जे पोषक वातावरण माझ्यासाठी होतं, त्यामुळे मी हे करू शकलो. पण मधला 10 वर्षाचा जो काळ होता तो काही कारणास्तव मला नोकरी करावी लागली. आपलं फॅमिलीला सपोर्ट करायचं, आपण स्वतःला. आणि त्या काळी जेव्हा मी 2000 साली सोडली नोकरी, तेव्हा माझं लग्न झालेलं होतं आणि माझा मोठा मुलगा पार्थ तो 5 वर्षाचा होता. आता तेव्हाचा मी समजा आत्ता विचार केला ना तर कदाचित मला आत्ता भीती वाटेल, पण तेव्हा माझ्या डोक्यात फक्त एकच वेळ होतं की मला अभिनय क्षेत्रात जायचंय, मला मुंबईत जायचंय, मला मिळेल ते काम करायचंय. हे एक वेळ असल्यामुळे मी त्यावेळेला मग डिसिजन घेतला. आणि गमतीचा भाग असा आहे की वडील रिटायर झाले आणि मी नोकरी सोडली एकाच वर्षी. पण त्यामुळे काय फायदा झाला तुला सांगतो प्रथमेश, की जेव्हा मी सोडून जायचो ना इथनं मुंबईत, किंवा घरचे जे काही दिनक्रम असेल, दिनचर्या असेल, रोजच्या जीवनातल्या आवश्यक गोष्टी असतील, काय काय कार्य जी असतील, की हे सगळे पार पाडायचे. बाबा आता मुलं आहेत, त्यांना शाळेत सोडायचंय, रिक्षेपर्यंत सोडायचंय, जिन्नस आणायचंय, काय जे काही असेल, इलेक्ट्रिसिटी बिल भरायचंय, फोनचं बिल भरायचंय, ही सगळी कामं त्यांनी वाटून घेतली होती. वडील हे करायचे, बायको करायची. आणि त्याच दरम्यान दोन्ही मुलं सुद्धा ना मालिकांमधनं काम करायला त्यांनी सुरुवात केली होती. एवढ्या लहान वयात? हो. 2003 साली अवंतिका मालिकेत माझ्या धाकट्या मुलाने काम केलं आणि मोठ्याने पण केलं. ते सुद्धा वेगवेगळे 2 ट्रॅक्स मधनं काम करत होते. त्यांना घेऊन जाणं आणायचं हे माझे वडील करायचे. 2 व्हीलरवर घेऊन जायचं, पुण्यातच शूटिंग असायचं. तर त्यांचा ना मला अत्यंत मनापासून प्रामाणिकपणे आणि पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे मी निश्चिंतपणे मी मुंबईत जाऊ शकलो. आणि खरं म्हणजे 22-23 वर्ष मी तिथे एकटा राहिलो मुंबईत.
आता परिस्थिती अशी झाली आहे, मोठ्या मुलाचं लग्न झालंय, धाकटा मुलगा सुद्धा आता ग्रॅज्युएट झालाय, तो आता स्वतंत्र आहे. तेव्हा आता बायको माझ्याबरोबर येऊन राहते, म्हणजे आता आमचं नवीन सेकंड इनिंग मुंबईत सुरू झाली आहे. पण ज्या वेळेला तुम्ही मुंबईमध्ये गेला हो त्यावेळेला ते काही रेड कार्पेट नसणार, अजिबात नाही. स्ट्रगल तर असणारच. आपल्याला एक 5 वर्षाचं मूल आहे. हो आपली बायको त्या मुलाला सांभाळतीये, आपण वेगळ्या शहरामध्ये राहतोय, फॅमिली सगळी आहे. ह्या वेळाबरोबर तो एक इमोशनल कोशन पण असणारच की रोज मुलाला न भेटता येणं किंवा भेटेची आस लागणं. कारण ते वय असं असतं की नंतर मुलं इंडिपेंडेंट झाल्यानंतर फोन आणि आता ह्याच्यानुसार जग जवळ आलंय, पण त्यावेळेचा काळ वेगळा होता, त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. आणि ज्या वेळेला आपलं मूल लहान असतं त्यावेळेला आपल्याला असं नेहमी वाटत असतं की आपण त्याच्याबरोबर असावं आणि त्या जास्तीत जास्त वेळ आपण द्यावा. तर एका बाजूला वेळ आणि एका बाजूला इमोशनल कोशंट, ह्याचा समतोल कसा साधला त्यावेळेला? अवघड होतं, नाही असं नाही. पण मी आता विचार केला ना, तर असं वाटतं की परदेशात जी लोक असतात, एकटी जातात ना, त्यापेक्षा मी खूप बरा होतो. त्यांना 2-2 वर्ष यायला मिळत नाही, 3 वर्ष यायला मिळत नाही, घरच्यांना इथनं तिथे पाठवता येत नाही. त्याचं म्हणजे हा संदर्भ का देतोय? मी नोकरी करत असताना ना, मी मिडल ईस्टचा एक जॉब स्वीकारला होता. इंटरव्ह्यू झाला, त्याचा मला जॉईनिंग लेटर पण आलं होतं. पण असं काहीतरी घडलं एका मोठ्या प्रमाणात, कुठला तरी एक एपिडेमिक काहीतरी घडला. 94ची गोष्ट आहे, ऑगस्ट सप्टेंबरची गोष्ट आहे, की जेव्हा इथनं फ्लाईट्स बंद केल्या होत्या UAE साठी. त्या सगळ्या याच्यामध्ये माझी नोकरी गेली. आता मी मागे वळून जेव्हा बघतो ना, की 94ला मी समजा गेलो असतो, 95च्या माझ्या मोठ्या मुलाचा जन्म आहे, तर मी 2 वर्ष तिथे त्याला बघू शकलो नसतो. बरोबर. हा अजूनही कधी कधी आम्ही बोलतो, बरं झालं तू जाऊ शकला नाहीस, तू निदान इथे तरी होतास, तू त्याला. कारण तो जो काळ असतो ना, आपल्या मुलाचा जन्म झाल्यानंतरचा त्याचं जसं हळूहळू वाढत जातो, वेगवेगळे काय म्हणतात बदल जे घडत जातात ना, ते प्रत्येक आई वडिलांना बघण्यासारखे, आजी आजोबा कोणालाही ते छान वाटतात आणि कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात. आपल्याला ती आठवण सारखी सारखी करावीशी वाटते. कधीतरी कुठलाही जुना फोटो किंवा काही बघितल्यानंतर एकदम ती आठवण आपल्याला येते. बरोबर. तर मी तसं म्हणतो की त्या तुलनेनं मी बरा होतो, कारण मी कधी बरं आत्तासारखी परिस्थिती नव्हती. आता आपल्याजवळ गाड्या आहेत. बरोबर. आता वेगवेगळे असे सुद्धा काही ग्रुप्स आहेत की ते एकाच गाडीत 4 लोकांना घेऊन जातात, परत आणतात. शिवनेरी सारखी AC बसेस आहेत. त्यावेळेला तर फक्त एसटी होती. त्यातल्या त्यात बरं म्हणजे काय, एशियाड. बरं, हे सगळं इतकं सोपं नव्हतं. वरच्यावर म्हणजे फ्रिक्वेन्सी गाड्यांची इतकी नव्हती. बरं, आणि मी गोरेगावला राहायचो, तिथे अजूनही तिथेच राहतो. तर त्या मार्गाला बोरिवलीपर्यंतची एक गाडी किंवा दादरची एक गाडी. तर ना, त्यावेळेला मी सदाशिव पेठेत राहायचो. अच्छा. आता मी इकडे सनसिटी रोडला आलोय. तर तिथनं स्वारगेटला सकाळी पहाटे 5 वाजता जायचं, 6ची बस पकडायची आणि जायचं. हे सगळं ना दिव्य वाटायचं म्हणजे. पण तो त्रास मला कधीच जाणवला नाही, कारण फक्त होतं की आपल्याला मुंबईत जायचंय, आपल्याला मालिका मिळेल तर मालिका, चित्रपट मिळेल तर चित्रपट, नाटक मिळेल तर नाटक, आपल्याला ते करायचं. आणि आता एक जॉब सोडलेला आहे म्हटल्यानंतर अर्थार्जन आपल्याला काहीतरी पाहिजे, ते सुरू व्हायला हवं आपलं. तर जेव्हा केव्हा मध्ये मला समजा एक 4 दिवस सुट्टी मिळाली की एसटी पकडायचो, पुण्याला यायचो. आत्तापर्यंत हे असंच होतंय की जोपर्यंत माझ्या बायकोचं नाव सोनिया आहे, ती मुलं सांभाळत होती, त्यांचं कॉलेज आणि हे सगळं होत होतं, तोपर्यंतही असं व्हायचं की 2 दिवस मिळालेत ना, सकाळी गाडी काढायची 6 वाजता आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा परवाच्या दिवशी शूटिंगच्या इथे सांगून ठेवायचं की मी जरा उशिरा येणार आहे. 2 दिवस मिळाले, लगेच पुणे गाठ. आता ते सगळं मी कमी केलंय. आता ती धावपळी करत नाही, होतही नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबई पुणे रस्त्याची काय अवस्था आहे. तर 2 दिवसापेक्षा इथे धावपळ करण्यापेक्षा आम्ही मग तिथेच थांबतो. तर त्याला टप्प्याटप्प्याने बघता आलं. म्हणजे असेही काही क्षण असतील की जेव्हा वडिलांचं तिथे असणं किंवा मी ते बघणं हे आवश्यक होतं, पण ते कदाचित झालं नसेल. पण शक्यतो जेव्हा केव्हा काही त्यांचा शाळेचा कार्यक्रम असेल
किंवा पेरेंट्स मीटिंग असेल तर मी बघायचो की समजा मला जमत असेल ना तर मी नक्की यायचो. तर मला असं वाटतंय की टप्प्याटप्प्याने झालं, पण एकदमच त्याच्यापासून मी काय म्हणू वंचित राहिलो किंवा मला ते बघताच आलं नाही असं नशिबाने झालं नाही. ती अवस्था होती आलेली, पण तसं झालं नाही. तो कुठला पॉइंट होता की जेव्हा असं वाटलं की किंवा असा कुठला प्रोजेक्ट होता की जो मिळाला आणि असं वाटलं की येस, आता माझी गाडी ट्रॅकवरती आलेली आहे आणि आता मला माझ्या मनासारखं काम करता येतं, असा तो कुठला क्षण होता? खरं म्हणजे कुठलंच नाही. प्रत्येक क्षण हा असाच असतो की जो येतोय ना तो प्रामाणिकपणे 100-200% देऊन आपण ते काम करायचं. म्हणजे पहिल्या माझ्या कामाविषयी तुला सांगायचं झालं तर पहिलं दृकश्राव्य माध्यमातलं काम मी नोकरी सोडल्यानंतर हे सीडॅक साठी होतं. बर. खूप पूर्वी ना एक ते प्रोग्राम करायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पानाचा समजा सीन असेल तर त्याच्यात ही व्यक्ती हिंदी कसं बोलते, 2 व्यक्तींमधलं संभाषण कसं होत आहे ना, तर त्याचं ते शूट करायचे आणि परदेशातल्या लोकांना ते दाखवायचे. आता तर ट्रान्सलेटर आणि ह्या सगळ्यामुळे खूप सोपं झालेलं आहे, पण ते असं होतं की जसे आपण आता बसलोय त्याच्यात आपण संवाद साधतोय आणि आता ह्यातले जे काही अवघड असे वाटणारे मराठी शब्द आहेत त्याचा उपयोग कसा केला जातोय, वाक्यरचना कशी आहे, तर तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. आणि त्याच्यामध्ये सर्वात अवघड गोष्ट अशी होती की प्रत्येक शब्द जसा लिहिलाय तसं बोलायचं. म्हणजे काही वेळेला आपण जसं आता माझं सांगायची गोष्ट अशी की मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालेलं असल्यामुळे काही वेळेला बरेचसे इंग्रजी शब्द येऊ शकतात, तर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह आपण जसं म्हणतो बरोबर, तसं कधीतरी आपण उलट बोलतो, कधीतरी सुलट बोलतो. बरोबर. तसंही चालायचं नाही. म्हणजे तसंही चालायचं नाही हे पूर्ण बोलायचं, तसं चालायचं नाही, तसंही चालायचं हे बोलायचं होतं. तर माझ्या नाटकाचा जो अनुभव होता तो इथे मला उपयोगी पडला आणि तो माझा पहिला अनुभव. पण तो कुठल्याही चॅनलसाठी नव्हता, तो सीडॅक पुरता सीमित होता. ही सगळी धावपळ करत असताना एकदा असं समजलं की पेशवाई नावाची एक मालिका येते, स्मिता तळवलकर त्याची निर्मिती करणार आहेत आणि संजय सुरकर दिग्दर्शन करणार आहेत. लगेच गेलो. सुदर्शन रंगमंच आहे तिथे ऑडिशन्स ठेवल्या होत्या आणि ऑडिशन दिल्यानंतर सिलेक्शन झालं. पण तेव्हाही माहिती नाही, कारण कॅमेरा तो एक फेस केलेला म्हणजे कसं हा मालिकाचं वेगळं आणि एक डॉक्युमेंटेशन असेल त्याचं टेकिंग वेगळं असतं. हे तिथे गेल्यानंतर मला समजलं. आणि मग कॅमेरा फेस केल्यानंतर काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, काय करायचं नाही, तिथलं शिक्षण तिथनं सुरू झालं. मगाशी बोलताना जे म्हटलं की पहिल्या वर्षी पोलिसाचा ड्रेस, दुसऱ्या वर्षी पोलिसाचा ड्रेस आणि नंतर जर बघितलं तर तुम्ही 7च्याच घरामध्ये निळू फुल्यांबरोबर जो सीन होता जो इतका प्रसिद्ध आहे. होय. आणि तो त्याच्यामध्ये पोलीस, त्याच्यानंतर अगदी सर्वश्रुत आहे दृश्यम मध्ये तुम्ही पोलिसाचं काम केलेलं आहे. पोलिसाच्या भूमिका आपल्याला जास्त येतात किंवा ज्याला आपण म्हणतो की जिथे फिटनेस, मस्क्युलर गोष्टीच्या भूमिका आपल्याकडे जास्त येतात, त्या जास्त येतात म्हणून तुम्ही एवढं तंदुरुस्त आणि सगळं फिट राहता का? तुम्ही पहिल्यापासूनच व्यायाम आणि फिटनेसचं महत्व तुम्हाला माहिती होतं म्हणून तुमच्याकडे या भूमिका आल्या? आता खूप चांगला प्रश्न विचारला प्रथमेश. व्यायामाची आवड खूप आधीपासून होते. साधारण 86 पासूनच मी व्यायाम करायला लागलो. इव्हन मी सप महाविद्यालयात होतो, तिथे कॉम्पिटिशन घेतलेलं, तर त्याचाही उल्लेख सकाळमधल्या एका 1989च्या ह्याच्यामध्ये आहे, पेपरमध्ये. हे ओघाओघानं आलं व्यायामाची आवड, कारण लहानपणी मी कराटे शिकलो होतो अहमदाबादमध्ये. तिथेही आम्ही बरेच स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायचो. बँक ऑफ बरोडाच्या अंतर्गत ब्रँचेस अंतर्गत सुद्धा स्पर्धा व्हायच्या, तर जे एम्प्लॉईज होते त्यांची मुलं त्याच्यामध्ये भाग घ्यायची. तर त्याच्यामध्ये सगळे मैदानी खेळ सगळे मी खेळलेलो आहे आणि त्या स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. तर ती आवड होती. म्हणजे असं पुढे काही बघितलं की आपण बिल्डर होऊ आणि काम करू असं काही नव्हतं. आवड होती आणि ती अजूनही. मी बरेच जण मला जेव्हा भेटतात आणि म्हणतात की तुमचं राज काय आहे तुमचं हे, तर म्हटलं मी जी 4 वर्ष इन्व्हेस्ट केली व्यायामामध्ये
त्याचं आता सूद आणि हे व्याज दोन्ही आता मी ते घेतोय, अनुभवतोय तो. त्याचा फायदा घेतोय मी. आता ते करत करत जेव्हा एक माझी पर्सनॅलिटी तयार झाली, तेव्हा पेशवाईमध्ये सुद्धा मी चिमाजी अप्पांचं काम केलंय. ते सुद्धा शौर्याचं काम आहे. त्याच्यानंतर पहिला चित्रपट आला तो लिजंड ऑफ भगतसिंग मध्ये, बरोबर, जो हिंदीतला पहिला चित्रपट होता. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा मी क्रांतिकारी म्हणून एक आहे. हो. तर ज्याच्यात द्वेष आहे तो सुद्धा सीन ना खूप फेमस झालेला हो, तो आहे. गांधीजींना गांधीजींबरोबरचा मी तुम्ही त्यांना प्रश्न प्रश्न विचारतो, तर तो द्वेष, ती पर्सनॅलिटी कदाचित होती म्हणून मला लोक बघायला लागली. पण जेव्हा तुला सांगतो, जेव्हा पहिल्यांदा सातच्या आत घरात मधला रोल आला तेव्हा मी खाकीमध्ये कॉन्स्टेबलचं काम केलं. राजकुमार संतोषींचे 3 चित्रपट, द लिजंड ऑफ भगतसिंग, खाकी आणि द फॅमिली, टाईज ऑफ ब्लड, हे 3 चित्रपट झाले. त्याच्यात सगळं वर्दीचेच आहेत. म्हणजे या 2 मध्ये वर्दी आहे, सातच्या आत घरात मध्ये वर्दी आहे. तर सुरुवातीला मस्त वाटलं की अरे बच्चन साहेबांबरोबर ठीक आहे, कॉन्स्टेबल तर कॉन्स्टेबल, पण त्यांच्या टीम मध्ये आपण आहोत. बरोबर. दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा पुन्हाच बच्चन साहेबांबरोबर काम होतं. चला, इन्स्पेक्टर तर इन्स्पेक्टर. पण नंतर नंतर ना मला त्याचा त्रास व्हायला लागला. पण ह्याच्यात गंमत अशी आहे, तुला सांगतो, म्हणजे हा थोडासा एक कंप्लेंटचा भाग आहे माझा आणि सडेतोड असेल ही, की इतकी वर्ष केल्यानंतर ना, कदाचित संदर्भ वेगळा लागू शकतो सडेतोडपणाचा, मराठीमध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा चित्रपट निघतात ना पोलिसांवर, असे आता बरेच येऊन गेले, बरोबर, तर त्या मेन भागामध्ये आम्हाला बघतच नाहीत ती लोक. बरं, इतकी वर्ष मी म्हणतो, अरे इतकी वर्ष म्हणजे साधारण आता मला ते रिटायरमेंटला सुद्धा घेतील, पोलिसांमध्ये भरती करून घेतील आणि आता रिटायरमेंट सुद्धा मला देतील. इतकं करून तुम्ही जेव्हा चित्रपट त्यांच्यावर निघतो तेव्हा मराठीत आमचा का विचार केला जात नाही, हिंदीमध्ये सुद्धा विचार केला जात नाही. पण जेव्हा कोणाला जाऊन पकडायचंय, कोणाला हे करायचंय, अशा कामांसाठी तुम्हाला मी पोलीस पाहिजे, त्याचा चांगला उपयोग आणि माझं त्याच्यातलं काय म्हणूया अभिनय असेल, जे काही माझा वावर असेल, ते दृश्यममध्ये चांगलं दिसलं. बरोबर, कारण त्याला तेवढं फुटेज होतं, तेवढं महत्व होतं. पण मग इतकी वर्ष आता पोलीस करतोय, तर त्याच्यावर निघणाऱ्या चित्रपटांमध्ये एका सेंट्रल कॅरेक्टरमध्ये घेता येत नाही तुम्हाला का? त्याच्यासाठी सारखी पर्सनॅलिटी नाहीये माझ्याकडे. बरोबर. तर कमिंग बॅक टू द पॉइंट, की पोलीसचं झाल्यानंतर मग फ्रस्ट्रेशन लेवलला जायला लागलं. पण माझा एक काय म्हणूया ना, माझ्या सुदैवानं चित्रपटांमध्ये जरी मी हे केलेलं असलं, मी क्राईम पेट्रोल मध्ये बरेचसे इन्स्पेक्टर केले, पण मराठी मालिकांमध्ये मी वेगवेगळे भूमिका वेगवेगळ्या केला आणि ते अतिशय चॅलेंजिंग होत्या. म्हणजे आता पेशवाईमध्ये चिमाजी अप्पा अजूनही तुम्ही युट्यूबवर ते बघू शकता, त्याचे एपिसोड्स आहेत. दुसरी त्याच्यानंतरची मोठी होती मालिका ती या सुखांनो या, विक्रम गोखलेजी सेंट्रल कॅरेक्टरमध्ये आणि मग बाकीचे बरेचसे कलाकार आहेत. त्यातलं पात्र खूप इंटरेस्टिंग होता. तर ना ते पात्र असं आहे की बायको नोकरी करते, ह्याच्याकडे नोकरी नाहीये आणि तिचा दुस्वास करत असतो, तिला त्रास देत असतो, म्हणजे शारीरिक नसेल पण मानसिक त्रास बराच देत असतो. अशा, आणि तो विक्रमजी गोखले जे पात्र करत होते त्यांचा मेवणा, तर मग त्यांचे टोमणे किंवा त्यांच्या घरी न बोलवणे, अशापासून हळूहळू जे त्या मालिकामध्ये माझी सुरुवात झाली, ते एका पॉइंटला असं झालं की बायको सोडून जाते. आणि मला अजूनही आत्ता आठवतोय, काटा येतो अंगावर, दिवाळीचा सीन आहे असं त्याच्यात दाखवलंय आणि मुलगा एकटाच आहे माझा घरी, बायको सोडून माहेरी गेली, हा दारू पिऊन येतोय दारात आणि तिथे मुलाशी संवाद होतात. असा तो एक ग्राफ, आणि मग तो सुधारतो आणि पुन्हा चांगला होतो. हा इतका वर खाली जाणारा ग्राफ होता. असा एक उत्तम पात्र माझ्याकडे ते आलं होतं. मग त्याच्यानंतर सुरू झालं असंभव, असंभव नंतर मग सुवासिनी आलं, मग मध्ये बरेचसे काही काही आणखीन मालिका येत गेल्या. तर चित्रपट आणि क्राईम पेट्रोल ह्याच्यामध्ये मी पोलीस केला, बरोबर. पण ह्या बाकीच्या ठिकाणी मी राजकारणी आहे, मी ऐतिहासिक पात्र केलेली आहे, एक साधा अशा पद्धतीचा नवरा ज्याला बायको नोकरी करते, आपल्याला नोकरी नाही, ह्याचा त्रास होणे, तिला त्रास देणे, अशा पद्धतीचा एक नवरा आहे. मी मध्ये एक आणखीन एक मालिका केली होती, त्याच्यात पण अशाच पद्धतीचं होतं. आणि असंभव आणि सुवासिनी हे आउट अँड आउट निगेटिव्ह आहे. असंभवचं एक एपिसोड बरेचदा दिसतो तो आपल्याला, त्याच्यामध्ये तर असं दाखवलंय की उमेश त्याच्यामध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर त्याच्यामध्ये असा एक सीन आहे की जे पायाच्या इथे 2 बोटांमध्ये ना
कागदाचा रोल केलाय आणि तो पेटवतो मी. हम्म, उमेशला बांधून ठेवलाय, हम्म, तो गुंगीत आहे आणि तो पेटवतो त्याला. अशा पद्धतीचं विकृत असा तो एक माणूस होता. हम्म, सुवासिनीमध्ये पण असंच. त्या मुलीला त्रास देणारा हा काका आहे. हम्म, वेगवेगळ्या प्रकारे त्रास देतो. हम्म, तर असे मला ना वेगवेगळ्या प्रकारची पात्र करायला मिळाली. हम्म. म्हणजे माझं नशीब की मी टाईपकास्ट काही माध्यमांमध्येच झालो, पण मालिकांमध्ये मला वेगवेगळं करता आलं. मालिकांमध्ये वेगवेगळं करता आलं, पण तुम्ही मगाशी जे परखड मत मांडलं तुमचं की सेंट्रल भूमिकेमध्ये तुम्हाला का बघितलं जात नाही, जर इतकं माझ्याकडे अनुभव आहे त्या कामाविषयीचा, तर त्याला प्रतिप्रश्न मला विचारावं असं वाटतं की त्याच्या पाठीमागे तुमची थॉट प्रोसेस काय आहे, की का विचारात घेतलं जात नाही, आणि विचारात घेण्यासाठी किंवा जी जी लोक घेतली जातात त्यांच्यात असं काय आहे जे तुमच्यात नाहीये? ह्याच प्रश्नात दोन उत्तर आहेत. हम्म, मी विसरलो तर मला परत आठवण करून द्या. हा. पहिलं असं की मी असा विचार केला की चला ठीक आहे, आपला थोडा अनुभव आहे, पेशवाई केली, हम्म, हे अनुभव आहे, एवढं केलं आपण. पण त्याच्यानंतर जेव्हा मी वेगवेगळं करत राहिलो, हम्म, तर मला आता ह्याचं उत्तर त्यांच्याकडेच मिळणार आहे तुला, हम्म, की मला का नाही घेतलं. हम्म, मी तर माझी शस्त्र सगळी ओपन करून उभा आहे हम्म, की मी ऐतिहासिक काम केलंय, मी हम्म. पौराणिक काम केलेलं आहे, हम्म. मी एक कंटेम्पररी काम केलेलं आहे, मी नेगेटिव्ह काम केलेलं आहे, हम्म, विनोदी सोडलं ना तर मी सगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. हम्म, आत्ता मला आणखीन एक आठवतोय, जो बरेचदा आपल्याला रीलमध्ये दिसतं सुद्धा, की एका लग्नाची तिसरी गोष्ट मला वाटतंय, हम्म, ज्यात उमेश आहे आणि स्पृहा. हम्म, त्यात 1-1.5 वर्ष 2 वर्ष जी मालिका चालली त्याच्यामध्ये मी शेवटी आलो हम्म, काका म्हणून. हम्म, म्हणजे तुषार दळवीचा धाकटा भाऊ. त्याच्यामध्ये पूर्ण नेगेटिव्ह होता, हम्म, की त्यांच्या विरोधात सगळी कारस्थानं करून मला ना हडप करायची असते ती जागा. हम्म, हम्म, तर हे कोण बघत नाहीये का, हा मला प्रश्न पडायचा. हम्म, मी अप्रोच होतोय तर तुम्हाला ते मी त्या पात्रतेचा वाटत नाहीये का. हम्म. मग काही प्रश्न जेव्हा आपण 4 लोकांमध्ये बोलतो, बरोबर. समविचारी असतात किंवा बरोबर. समविचारी नसतात, पण बरोबर. त्यांच्याकडनं असं हळूहळू दिसायला लागलं, कळायला लागलं की अरे ह्यांचे ग्रुपिझम पण आहे. हम्म, मी लांगुल चालन करत नाही, हम्म, कुणाला हाजी करून त्यांच्या पायाशी बसत नाही, हम्म, तोंडावर अरे क्या बात आहे यार, म्हणजे तुझ्याशिवाय दुसरा कोणीच नाही, हम्म, असं हे मी करत नाही. हम्म, बरं, मी वाईट पण नाही बोलत, हम्म. मी गॉसिप मध्ये नसतो. तर मला वाटतं मी जे जे करत नाही ना ते मी सगळ्यात न केल्यामुळे माझ्याकडे काम येत नाहीये. हा. की मी कुठेतरी जाऊन उभं राहायचं, हम्म. पार्ट्यांमध्ये जाऊन अरे हाय हॅलो हाय हॅलो हाय हॅलो हॅलो हम्म, असं करत राहायचं. हम्म, हा माझा स्वभाव असेल कदाचित. हम्म, पार्टीमध्ये मलाही जायला आवडतं, म्हणजे असं माणूस घाणं नाहीये. हम्म. पण समजा मला बोलवलंच नसेल तर मी का जाऊ, बरोबर. आत्मसन्मान. बरोबर. पण मी अशा पार्ट्यांमध्ये गेलोय, तिथे काय घडतं हे मी बघितलेलं आहे. हम्म, कुठे कुठे दादर सारख्या किंवा गोरेगावच्या ठिकाणी काही हॉटेल्स आहेत, हम्म, काही अड्डे आहेत, हम्म. जिथे लोक बसतात आणि तिथे चर्चा होते, तिथे एक कन्सेप्ट जन्माला घेते, मग एक स्क्रिप्ट तयार होतं आणि त्याच्यामधनं एक चित्रपट तयार होतो हा. किंवा मालिका होते किंवा OTT होते किंवा नाटक होतं. त्या सगळ्या ठिकाणी मी नव्हतो हम्म, असं मला वाटतं म्हणून. हम्म. पण मग मी आपलं माध्यम कसं आहे की झाकून ठेवण्यासारखं नाहीये. बरोबर. आपण कुठलं सॉफ्टवेअर तयार करत नाही हो, की गपचूप आपण एक सॉफ्टवेअर तयार केलंय किंवा एक ऍप तयार केलंय. हम्म. आपण हे जे आत्ता सुद्धा तयार करतोय ते टेलिकास्ट करण्यासाठीच करतो आहोत. बरोबर. तर इतकं समजा माझं काम टेलिकास्ट होत असेल, वेगवेगळ्या माध्यमांमधनं दिसत असेल, मी तर चॅलेंज घेऊन हे सांगू शकतो की आत्ता जे 10-25 लोक हिंदीमध्ये जी मराठीतली काम करतात ना, ते 2000 साली किती लोक होती मला सांगावं. हम्म, मोठमोठी नावं सोडली तर माझ्यासारख्या नवीन येणारे असे किती होते. मोठमोठी नावं म्हणजे पाटेकर साहेब आहेत, मोहन बरोबर. जोशी साहेब आहेत, माधुरी दीक्षित जी आहेत, अशी अनेक जी आहेत ज्यांनी त्यावेळेला त्यांचं एक स्थान केलं होतं. हम्म, पण नवीन नवीन येऊन घातलेली सगळी मुलं जी आत्ता हिंदीमध्ये कुठे दिसत आहेत, हम्म, त्यांनी कुठे काम केलं होतं 2001, 2003, 2005 मध्ये. हम्म, मी प्रकाश झायांचं त्यांची पण फिल्म केलेली आहे अजय देवगण बरोबर. हम्म. बरं, ही सगळी काय माझे शेजारी राहत होते, माझे काका होते, नात्यातले होते का त्या गावचे होते म्हणून नाही. हम्म, तर मी ऑडिशन देऊन स्वतःमध्ये ते कॅलिबर आहे हम्म, हे प्रूव्ह करून मिळवलेले आहेत. हम्म. का माझे वडील सुद्धा प्रोड्युसर किंवा फायनान्सर नव्हते. बरोबर. तर इतकं सगळं करून सुद्धा समजा मिळत नसेल तर मग प्रश्न पडतो. मग मी ह्या सगळ्या गोष्टींना एकच त्याचं नाव देतो, ते म्हणजे नशीब. बर. मी असं म्हणतो, ह्या सगळ्या प्रॉबेबिलिटीज ज्या असतात, शक्यतांचा एक समूह जो असतो ना,
त्याला नशीब म्हणायचं. आणि त्या नशीबचं शेवट किंवा त्याचा संदर्भ आला तर त्याचं आत्ताची उदाहरणं सुद्धा मी देऊ शकतो की नशीब का. पहिला हा प्रश्न झाला की मला का नाही, तर ते त्यांना विचारायला लागेल की बाबा तुम्हाला प्रसन्न केतकर माहितीच नाही. बरं तू आत्ताच सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये बाबा मी नट आहे आणि इतकी वर्ष केलंय हे बोललास बरोबर. म्हणजे हे अधोरेखित होतं का मी अभिनय करतो, बरा करतो आणि इतकी वर्ष करतोय बरोबर. तर ते अजूनही मी किती प्रूव्ह करायचंय. खूप ना सीमित आहेत मराठी आपली लोक, संकुचित आहेत, झापडं लावलेली आहेत आणि खूप कम्फर्टेबल आपल्या 10 लोकांमध्ये आहेत. ह्याचं मोठं मी हे कंपॅरिझन का सांगू शकतो, कारण मी गुजरातीमध्ये वाढलेलो आहे आणि मराठी लोकांची मेंटॅलिटी मला माहिती आहे. तिथे ना तू चाललायस पुढे, मी तुझ्या बरोबरीने आहे, तू चल. इथे तू चाललायस तर तुला मागे खेचून मी पुढे जाईन. किंवा आता आपली एवढी 4 लोक आहेत ना, 5 लोक आहेत. तिथं बरेचदा गमतीत म्हणतो सुद्धा की एक सोसायटी असते, सोसायटीमध्ये गणपतीत आपल्याला एक नाटक बसवायचं आहे, बरोबर. तर ते 10 लोकच असतात. पण तिथे शक्यतो असं असतं की बाहेरनं कोणी बोलवत नाही. मग ते सोसायटीमध्ये काय करतो, आज शिवाजी महाराज तू, मी तानाजी होणार, हे बाजीप्रभू देशपांडे होतील, ह्या आपल्या आऊसाहेब होतील, पुढच्या वर्षी मी शिवाजी, तू तानाजी, हे त्याच्यातच ते फिरत राहतात सगळे. आणि तेवढंच बरं, मग त्यांची अपेक्षा असते की प्रेक्षकांनी यावं आणि ते जबरदस्त ह्यांनी बघावं. बरं आता हे पण काय ना, हे तपासून कोण बघणार आहे की हे खरं आहे का खोटं आहे, तर प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच तुम्हाला कळणार आहे ते. बरोबर. तुम्ही त्या व्यक्तीला साजेसं, त्याला अनुभव आहे का, ह्याचं सर्वात मोठं उदाहरण तुला आत्ता धुरंधरच देईन. खरंय, सगळ्या बाबतीतलं मोठं उदाहरण आहे ते. मग ह्यानी ह्याच्या आधीपासून किती चित्रपट केले असतील रणवीर सिंग बरोबर, बरोबर, किंवा बेदी साहेब आहेत, किती फिल्म केले, की खूप आधीपासून 10 वर्ष फिल्म्स करतायत. त्यांनी त्यासाठी तयारी केली. आणि रणवीर सिंग मानलं पाहिजे त्या व्यक्तीला की जिथे गली बॉय सारखे एक चित्रपट केलेला आहे, त्याच्यानंतर बाजीराव मस्तानी केलाय, तिथपासून हा धुरंधर, काय स्वतःमध्ये बदल आणलाय त्यांनी, घडवून आणलाय आणि त्यांनी करून घेतलं ना. आपल्या इथे म्हणजे तो कसाही दिसला तरी चालेल, पण आज छत्रपती तू हो, उद्या मी होतो, परवा तिसरी व्यक्ती होईल. पण ह्याचाच धागा घेऊन मला पुढे जाऊन विचारायचं आहे की आता हिंदी म्हटलं तर तुमच्या नावावरती आता अगदी टॉप सिनेमे जरी म्हटलं तरी त्या नावांची एक 10 यादी येईल, असे सिनेमे तुमच्या नावावरती आहेत. OTT वरती तुम्ही आहात, एवढं हिंदीमध्ये तुम्ही काम केलंय आणि मराठीमध्ये देखील तुम्ही काम केलेलं आहे. खूप घासलेला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा नाहीये ऍक्च्युअली, की मराठी नाही मराठी आणि हिंदीमध्ये काय फरक वाटतो, हा अनेक ठिकाणी अनेक कलाकारांना विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामध्ये मला एक शब्द ऍड करावा असा वाटतो की मराठी मधला प्रोफेशनलिझम आणि हिंदी मधला प्रोफेशनलिझम याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? खूप मोठा विस्ताराने बोलण्यासारखा हा विषय आहे खरं म्हणजे. कारण 2 मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, बरोबर, बरीच वर्ष आहेत, एकमेकांना सामावून घेणारी आहेत आणि एकमेकाच्या विरोधात पण जाणारी आहेत ती. बरोबर. काय होतं ना मराठीमध्ये, आता मराठीमध्ये सुद्धा तुम्ही माध्यम कुठलं आहे ह्याच्यावरही फरक पडतो. मालिका रोजचं दळण आपलं चालू असतं, रोजचं काम करत असतो, आपण चित्रपटाविषयी बोलूया. आता चित्रपट समजा म्हटलं ना तर हेच होतं की कास्टिंगच्या बाबतीत माहितीतली लोक, आपली जवळची लोक, आपल्या ह्याच्यातली लोक. मग माझ्याकडे मी मोजून सांगतो मराठी चित्रपट किती केले. 7च्यात घरात पहिला झाला, बरोबर, डायरेक्ट दुसरा बालगंधर्व झाला. बालगंधर्व मागची मला जी अशी जाणवते ती गोष्ट अशी आहे की नितीन चंद्रकांत देसाई यांनी जेव्हा ते काढायचा विचार केला तेव्हा त्यांनी म्हटलं की बाबा आपल्या मालिकेमध्ये कोण कोण चांगले कलाकार आहेत, तर ती सगळे आपल्याला चित्रपटात दिसतात. मग त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. 2 वर्ष समजा मी नरवीर तानाजी मालुसरेंचं काम केलं आहे. आता फक्त हे तुमच्या स्क्रीनवरचं काम नसून स्क्रीनच्या ऑफ स्क्रीन काय करता हे पण खूप मॅटर करतं ना. त्यांनी तर मला आठवतंय, बऱ्याच लोकांनाही कदाचित आठवत असेल, तर ते जेव्हा लॉन्च होता ना तेव्हा ते म्हणाले की आमच्या राजा शिवछत्रपती मधले तानाजी मालुसरे आता ह्या चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहेत एका वेगळ्या भूमिकेमध्ये. दुर्गाबाई खोटेंच्या वडिलांचं मी काम त्याच्यामध्ये केलंय. बरोबर.
तर कमिंग बॅक टू द पॉइंट की मी सातच्यात घरात बालगंधर्व केला, त्याच्यानंतर गेल्या 2 वर्षामध्ये मी स्वरगंधर्व सुधीर फडके हे केलं आणि शिवरायांचा छावा हा चित्रपट केला. आता मधला मला आठवायला लागेल मी काही केलंय का. तर मराठीमध्ये समजा मी एवढंच करू शकलोय, तर घरगुती वातावरण मराठीमध्ये, बजेटचा प्रॉब्लेम असतो, तंत्रज्ञान त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर अंकुश होता. इतकं काही जसं लिजंड ऑफ भगतसिंग मध्ये किंवा खाकीत काम केलं होतं त्याच वेळेला मी सातच्यात घरात सुद्धा केला होता. तर हळूहळू ज्या लोकांना तुम्हाला त्या पद्धतीचं आउटपुट द्यायचंय ते त्याचा वापर करत होते, नाही असं नाही. पण क्रेडिट पिरियड असतील, बजेट असेल, पैशाच्या बाबतीत घासाघीस असेल, ती हिंदीमध्ये सुद्धा होते, नाही असं नाही. पण आज तुम्हाला समजा एक 100 रुपये मिळतात, तर ह्याच्यामध्ये 500 मिळतात. घासाघीस तर होतेच होते. आजच्या घडीला तू कुठल्याही कलाकाराला विचारलंस त्याच्या तोंडी एकच असतं की जेव्हा त्याला फोन येतो तेव्हा प्रोडक्शनची व्यक्ती हेच सांगत, सर आपलं बजेट नाही आहे. मग तुम्ही 100 कोटीचा चित्रपट तो कशासाठी म्हणजे मराठी असू दे आणि हिंदी असू दे सेम आहे, वाक्य एकच असतं की बजेट नाही, बजेट कमी आहे. बरं, जो हिरो असतो मेन किंवा त्यांच्या मर्जीतला असतो ना, त्यांनी अव्वाच्या सव्वा काहीही सांगितलं तरी सुद्धा लोटांगण घालतात ते. म्हणजे समजा मेन कोण असेल तो आता मराठीमध्ये मला माहित नाही कोण लीड किती घेतात, पण अंदाज एक समजा 50 लाख रुपये घेत असतील तर मला घ्यायला 5,000 ची घासाघीस करतात ते. म्हणजे हा मला त्यांचा कॉन्फिडन्स की मी 25 वर्ष काम करून सुद्धा आपण ह्या माणसाला खाली खेचायचा. सर 4 दिवस काम आहे, बजेट एक 8,000 रुपये 10,000 रुपये असतील. मग म्हणतो हे तर मी मालिकेत घेतो ह्याच्यापेक्षा जास्त. बरं तू मला काय सेंट्रल कॅरेक्टर देतोयस की माझं करिअर बदलणार आहे? असे करून झाले माझे चित्रपट सगळे. हिंदीमधल्या सगळ्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर मी काम केलेलं आहे. तर हा वाद मला मराठीत घालायला लागतो अजूनही. म्हणजे ना सगळे मुख्य मलिदा बिलिदा सगळे मेन खाणार, मग आजूबाजूचे जे येतात ना सगळे ते असे 5,000 दे, 6,000 दे, 10,000 दे. का? आणि मग चित्रपट तुम्ही 5 कोटीचा केलाय, मग बाकीचे गेले कुठे? मग दिग्दर्शक तुम्ही कोटीत कोटी घेणार, डीओपी घेणार, सेट बीटवाले ते कसेही घेणार काढून, ते कसेही काढून घेणार, प्रोडक्शन वाले कसेही काढून घेणार. मग कलाकार का मार खातो? हिंदीमध्ये कसं असतं ना, हिंदीमध्ये एक चौथा प्रोडक्शन वाला कोणतरी असतो ज्याला प्रसन्न केतकर माहिती नसतो, पण ज्याला पाहिजे त्यांनी सांगितलं असतं. असा एक चित्रपट माझ्या हातून गेलाय. इनसाइड एज 3 नावाचा मी एक हे केला होता, OTTवर आहे ती, वेब सिरीज आहे ती, इनसाइड एज 3 मध्ये. आणि पात्र सुद्धा असं आहे की विवेक ओबेरॉयच्या लहान म्हणजे त्याच्या वडिलांचा रोल, म्हणजे तो लहानपणीचा दाखवला होता. मोठा असताना फेस टू फेस काही झालं नव्हतं, कारण तो लहान असताना ते पात्र लहान असताना ते वडील जातात. तर त्याचं काम बघितल्यानंतर दिग्दर्शकांनी त्या कोणाला तरी प्रोडक्शनवाल्याला सांगितलं की आम्ही एक चित्रपट करतोय. त्यांनी फोन केल्यानंतर जी काही घासाघीस सुरू केली, म्हटलं काय समजतं तुम्ही, नाही करायचं मला, जा. नाही केलं मी, पण लॉस होतो ना माझा. बरोबर. ती व्यक्ती दिग्दर्शक ज्याला पाहिजे त्याचं विजन जे आहे, जे पात्र माझ्यात बघतंय ते कोणतरी खाली जो असतो ना तो उडवून लावतो तो. बरं तो त्याला सांगतो, सर वो तो 50,000 1,00,000 ये करते लेकिन अपना बजेट नाही आहे. पण तो आपल्याला 10 आणि 15,000 तो गुंडाळत असतो. हा झाला पैशाचा भाग. दुसरं त्यांचं पैसे ना शक्यतो बुडत नाहीत हिंदीमध्ये, कारण त्याला आता एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर आलंय. आणि मी हे बरेचदा सांगत असतो आमच्या चर्चेमध्ये सुद्धा, कारण मी कॉर्पोरेट काम फील्डमधनं आलेलो असल्यामुळे प्रत्येक एक जरी आपण सुई घेतली ना तरी सुद्धा का घेतलीये, कोणी घेतली, ऑडिट झालं पाहिजे, अकाउंटेबिलिटी हे प्रत्येकाचं पाहिजे. मी मागवले, घोडे मागवलेत, मी माणसं मागवलेत, 100 मागवलेत, पण आपल्याला 50 पाहिजे, नाही 100 मागवलेत, कारण कॉर्डिनेटरचे पैसे असतात त्यातले ह्याला मिळत असतात म्हणून त्यांनी मागवून ठेवले. काही वेळेला तर 50 हवी असतात लग्नासाठी तरी 10च मागवतात. ह्याला स्ट्रक्चर नाहीये, कॉर्पोरेट स्ट्रक्चर. पण हिंदीमध्ये असल्यामुळे मी बरेचदा, आत्ता सुद्धा एक फिल्म केली तर एक माणूस अकाउंटचा बसलेला असतो तिथे,
मी म्हटलं मला कन्व्हिन्स पाहिजे. कन्व्हिन्स का पाहिजे? तर मी दाखवतो त्यांना ऍग्रीमेंटमध्ये मी करून घेतलेलं आहे. कारण मराठीमध्ये कन्व्हिन्स वगैरे भानगडच नाहीये. तुम्ही तुमचे या, कसेही या, तुम्ही विमानाने या किंवा चालत या. तिथे मी करून घेतलंय असं. आता मी एक फिल्म केली, त्याच्यात दाखवलं त्यांना. तर तो माणूस बघतो, हो आहे, ठीक आहे. मग वाउचर सही करतो. आपल्याकडे वाउचर नाही. हे घे, तुला घेतले एवढे थोडे, ठीक आहे, चल बाकी माझे. मग तू 1000 रुपये घेतलेस तर मी 2000 लिहिणार. इतकं अनप्रोफेशनल आणि ह्या गोष्टी चालतात. बरं, एक असतं वातावरण की आपलं घरगुती, कारण आपण एक 20 वर्ष ओळखत असतो एक दुसऱ्यांना. इंडस्ट्री छोटी आहे असं म्हणतो आपण, ती खूप मोठी आहे ऍक्च्युली. कारण मलाही अनेक लोक, प्रसन्न केतकर कोण माहितीच नसतं. कारण तो पहिला प्रश्न, सर तुमचं ऑडिशन द्या आणि तुम्ही काय केलं हे पाठवा. असं जेव्हा विचारतात तेव्हा मला माझी त्यांच्या दृष्टिकोनातनं पात्रता काय ती कळते. त्यांना फक्त वरची जी 10 नावं आहेत ना, तीच फक्त माहिती असतात आणि ती सगळ्या पात्रात बसतात. म्हणजे पिऊन पासनं प्राईम मिनिस्टर पासनं, बाबा ती एकच व्यक्ती सगळं करू शकते, तर आपण कोणीच नसतो. दुसरं असतं, आपण तिथे गेल्यानंतर सुविधा ज्या मिळतात त्या. तानाजी द अनसंग वॉरियर म्हणजे 10 लोक आपली मराठी जी आहेत ना, त्यांना कोणालाही तू विचार, प्रत्येकाला व्हॅनिटी, एका व्हॅनिटीमध्ये फक्त 2 जण, आपल्या व्हॅनिटीच्या बाहेर एक स्पॉट बॉय. अरे इतका काय काय वेळेला त्रास व्हायचा ना, की शांतपणे 1-2 तास गेल्यानंतर पटकन तो दार उघडायचा, म्हणजे सर कुछ चाहिए आपको, इतके तत्पर. इथे म्हणजे 50 वेळा घसाफोड करून, अरे स्पॉट, अरे कोण, मला पाणी द्या, हे करा ते करा, हे मराठीत बरेच असतं. काय काय वेळेला मी सांगतो मग की मला एक डेडिकेटेड तुम्ही कोणतरी हे करत असाल तरच मी येतो. पण आत्ताचे जे काही मी मराठी प्रोडक्शन्स केलेत, सुदैवानं ते मला आधीपासून ओळखत असल्यामुळे, त्यातच दिग्पालजी यांचे शिवरायांचा छावा केला, आत्ता रणपती शिवराय स्वारी आग्रा केला. मी आत्ता अविनाश अरुण यांची एक मोठी फिल्म येते, कॉन्ट्रोवर्शियल फिल्म आहे, ती खूप छान फिल्म आहे. त्या व्यक्तीने मला दृश्यमपासून लक्षात ठेवलं. थोडंसं विषयांतर होत आहे, पण हे असे हिंदीमध्ये लक्षात ठेवणारी लोक जी असतात ना, त्यांचा मला खूप आदर वाटतो. म्हणजे मी मालिकेचं शूटिंग करत करत इतका बिझी होतो की कास्टिंग बे मधनं मला 10 वेळा फोन आले की सर अविनाश जी बोल रहे हैं सर, आप आइए प्लीज. तर एकदा गेलो, ती ऑडिशन. आता हा प्रोटोकॉल असावा, कारण ती मॅडॉकची फिल्म आहे. तर ह्या व्यक्तीची ऑडिशन आली आहे आणि मला असं वाटतंय की हा तिथे फिट बसतोय, तर मी ते पात्र बी त्याच्यात साकारले आणि खूप महत्वाचं पात्र आहे ते. तर कमिंग बॅक टू द पॉइंट, की असं लक्षात ठेवणारी लोक पण आहेत. दुसरं मी म्हटलं की सुविधा, जसं खाण्याची क्वालिटी, वैविध्य म्हणजे इतकं असतं. म्हणजे ओटीटीला तुला सांगतो, सकाळी गेल्यानंतर कॉन्टिनेंटल स्प्रेड. आपल्या इथे मालिकांमध्ये सकाळी 8:30-9चा नाश्ता मिळत नाही. आता माझे 3 टिफिन असतात. जसं सुरुवातीला म्हटलं की सोनिया माझ्याबरोबर आता मुंबईत राहते, मला 3-3 डबे करून देते ती. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी 5 किंवा 7 वाजताचं खाणं, स्नॅक्स. ह्या सगळ्या गोष्टींना खूप फरक पडतो. तुमचं विजन, म्हणजे कॉर्पोरेट स्ट्रक्चर का आलं पाहिजे. तर इव्हन मी म्हणेन की मराठी चित्रपट, जे आत्ताच एका पॉडकास्टमध्ये मी ऐकलं, आपल्या पुण्याचे जे एक मोठे प्रोडक्शन कंट्रोलर आहेत, प्रोडक्शन EP आहेत, ते त्यांनी सांगितलं 200 साधारण चित्रपट प्रत्येक वर्षी 150-200 असे होतात. त्यातले एक 200 मधले काहीतरी 100-125 अर्धवट थांबतात. काही चित्रपट होतात, त्यातले 2-4 चालतात, त्यातले 2च फक्त हिट होतात. बरोबर. आता ह्यात बुडीत गेलेली लोक जी आहेत, ते हिंदीमध्ये प्रमाण कमी आहे. कारण लक्ष ठेवणं, कॉर्पोरेट्स आलेले आहेत, तिथे बाप बसलेले आहेत, वरती बॉसेस बसलेले आहेत, प्रश्न विचारणारे. आपल्याकडे ना ही मानसिकता खूप बदलली पाहिजे, की एकदा एक माणूस, चांगला प्रोड्युसर, 2 कोटी देणारा सापडला की सोन्याचं अंड देणारी कोंबडी असं म्हणून कापतात. 2 कोटी घातलेला माणूस, त्याला म्हणतात सर संपले पैसे हो, 1 कोटी तरी लागेल. ज्यांनी 2 घातले तो म्हणाल मी नाहीच म्हणालो तर 2 जातील. मग तो काहीतरी करून कुठनं तरी मिळवून तो 1 कोटी देतो. त्यात फक्त चित्रपट होतो, प्रसिद्धी होत नाही. पुढे काय करायचं, लावणार कसा. हे ना उलट काम करतात हिंदीचे. कुठल्या दिवशी लावायचं आहे, तिथपासनं प्रमोशन कसं होणार, कुठे कुठे होणार, हे आता यायला लागलंय मराठीत. आत्ताचे म्हणजे तुमच्यासारखे लोक जे पॉडकास्टवर सुद्धा काम करत असतात, त्याच्यामध्ये त्यांचे इंटरव्ह्यू घेणे, ह्या सगळ्या गोष्टी आता यायला लागल्या आहेत.
की रिव्हर्स तुम्ही काम केलं पाहिजे. बरोबर. मला हे टार्गेट आहे. फक्त निर्मिती करून चालणार नाहीये. ह्यात दुसरं ह्याचं कंपॅरिझन काय देईल की मी साबण एक समजा तयार केलाय मॅन्युफॅक्चरर, तर हा साबण मी समजा इथे विकला जात नाहीये तर कुठेही विकीन मी. त्याचे बारीक तुकडे करून मी त्याचं काही करून दुसरं करू शकतो. पण एका विषयाचा प्रोडक्ट तयार केल्यानंतर मी दुसरे कुठे नाही ते करू शकत. बरोबर. मी भोजपुरीत जाऊन किंवा साऊथमध्ये मग मला परत डब करा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. हा मोठा फरक. आणि दुसरं असं होतं की मराठी हे सीमित आहे. बरोबर. हे महाराष्ट्रापुरतं राहील. आपले काही खूप चांगले संबंध असतील तर ते परदेशात कुठेतरी लावले जातील आणि मग OTT वर येतं ते सगळे बघू शकतात. पण हा पहिल्याच दणक्यात वर्ल्ड प्रीमियर होतो. माझे अनेक परदेशातली लोक ते म्हणतात की हा आता हा चित्रपट आमच्या इथे लागलाय, तो कधीतरी 1-2 थिएटरमध्ये लागतो, तर ते बघू शकतात किंवा त्याची प्रसिद्धी आमच्यापर्यंत आली आहे. तर असे आणि अनेक गोष्टी आहेत. तिथे सन्मान दोन्ही ठिकाणी मिळतो, नाही असं नाही. पण त्याची तयारी जी आहे ना ह्याच्यामध्ये खूप फरक आहे हिंदी आणि मराठीमध्ये. तर ह्या गोष्टीकडे आपल्या लोकांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. की पण दुसरं ना, रिलीजच्या बाबतीत सुद्धा मारामारी किती होते हो. हो ना. तारखा क्लॅश होणं. तुम्ही बघा ना, एक आठवडा तुम्ही पुढे घ्या, आमच्याच चित्रपटाच्या बाबतीत घडलेलं आहे. रणपती शिवराय स्वारी आग्रा हे आम्हाला प्रिपोन करावं लागलं. बरं शेवटी तो चित्रपट आलाच नाही. जी भीती होती की एकाच वेळेला एकाच दिवशी हे होईल, पण तो रिलीज केलाच नाही त्यांनी. ह्यात अतिशय मोठं पॉलिटिक्स आहे. फक्त रिलीजचा बाब नाहीये. तर सगळं एकूण जे म्हणजे मी तर सोड, माझं नशीब की 4च चित्रपट मराठी केले मी. तेही बरे आणि अतिशय उत्तम प्रोडक्शन हाऊसेस होते, म्हणून असे वेगळे मला काही अनुभव आले नाही. किंवा बाबा एसटीनी प्रवास केलाय 2-2 दिवस किंवा कुठेतरी खायलाच मिळत नाहीये, उपाशी आहे, असं नशिबाने मला मराठीच्या बाबतीत तरी आलं नाही. पण हिंदीमध्ये मस्त छान. बरं दुसरं असं असतं ना की मराठी आणि हिंदी, आता बरेच जण मराठीमधून हिंदीत जायला लागले. तेव्हा हिंदीतल्या लोकांना ना तुम्ही थिएटर मधून आलायत ना ह्याचा मान खूप मिळतो. मी हिंदीमध्ये इतकं काम केलंय ह्याचा मान मला मराठीत मिळत नाही. त्याच मुद्द्यावर येतो की ज्याने लिजंड ऑफ भगतसिंग बघितला असेल, फॅमिली बघितला असेल, खाकी बघितला असेल, अपहरण बघितला असेल, त्यांना प्रसन्न केतकर माहिती नाहीये, नसेल माहिती, पण क्षुल्लक ह्याच्यावर बोलवता तुम्ही. पण इथलं काम केल्यानंतर इथे मोठं काम मिळतं हिंदीमध्ये. ती कदर करतात तुमची, तुमच्यात काय क्षमता आहे हे बघून ती कदर करतात. मग माझा गल्लीवाला आहे, माझा गाववाला आहे, माझ्या भाषेवाला आहे, माझ्या जातीवाला आहे, माझ्या शाळेतला आहे, माझ्या कॉलेजमधला आहे, हे नाही बघत ते. नाहीतर माझा पहिला चित्रपट मिळालाच नसता द लिजंड ऑफ भगतसिंग, आणि मग राजकुमार संतोषींनी मला खाकी आणि फॅमिली दिलाच नसता. दृश्यमची गंमत तुला सांगतो मी, थोडस मोठं होईल कदाचित, पण दृश्यमची गंमत सांगतो. 7च्यात घरात मी इन्स्पेक्टर आहे, मी त्या मुख्य मुलांमध्ये पण नाहीये. बरोबर. निशिकांत कामत त्यातला प्रोटॅगनिस्ट, मुख्य पात्रांमधला तो मुख्य आहे, ज्यांनी मला लक्षात ठेवून दृश्यमच्या वेळेला माझ्याकडनं ऑडिशन्स करून घेतल्या आणि 3-3 ऑडिशन्स केलेले आहेत मी, हे प्रोटोकॉल म्हणून. पण त्यांनी लक्षात ठेवून की ह्याला, मग कमलेश पण होता, मग योगेश पण होता, ह्या सगळ्यांना तर ना ही दृष्टी नाहीये. हाच संदर्भ देईन नितीन चंद्रकांत देसाईंचा, ही दृष्टी नाहीये, ती त्यांना दृष्टी होती कारण त्यांनी हिंदीमध्ये खूप मोठ्या बजेटमध्ये काम केलेलं आहे. तर ते ना महाराष्ट्रभर बघतात. शोधा राजा शिवछत्रपती, आत्ताही या घडीला तुम्ही उघडून बघितलात तर त्यातली सगळी पात्र जी आहेत ना ती फक्त मुंबई आणि पुणे पुरते सीमित नाहीयेत. काही साताऱ्यातनं आलेत, काही महाडमधनं आलेली आहेत, काही कोल्हापुरातनं आहेत, काही अकलूजमधनं आहेत. तर शोधली आहेत अशी लोक, त्यांना संधी दिली त्यांनी ऑडिशन्सच्या माध्यमातून, की फक्त आपल्या एवढं सीमित नाही राहायचंय. कारण असे अनेक टॅलेंट्स आहेत रे महाराष्ट्रावर, शोधणारं पाहिजे, ज्याची इच्छा पाहिजे की माझे कम्फर्ट लेवल आपल्या गोटातले असं नाही. आपण ह्याला बघूया ना, एक प्रसन्न केतकर कुठेतरी झगडतो, त्यांनी हिंदीमध्ये केलंय ना, दृश्यम केलंय,
आत्ताचे फिल्म मी तुला सांगा, मी मर्दानी 2 केली आहे. मर्दानी 2 किती लोकांनी बघितली आहे? मी तेच आता त्याच पॉइंटवर येणार होतो, की मर्दानी म्हणजे यशराज सारखा बॅनर. म्हणजे यशराज साठी काम करण्यासाठी, त्या बॅनरमध्ये काम करण्यासाठी मरतात. अनेक लोक झगडतात. मी बघितलंय. अशा ठिकाणी तुम्हाला एक रिकॉग्नाइज व्हावी अशी भूमिका मिळणं, आणि तोही असा काय म्हणतात पॉलिटिशियन जो असा की तो जो लुक आहे, तो लुक पण इतका सुंदर आहे मर्दानी मधला. तर बाकी सगळं आता जे ह्या क्षेत्रामध्ये येत आहेत ना, किंवा जे स्ट्रगल चालू आहे, त्यांना पण ही स्वप्न आहेत ना हो, डेफिनेटली. की यशराजसाठी काम करायचंय. तुमच्या म्हणजे प्रत्येक सिनेमाची कथा असते, पण मर्दानी आणि यशराज हे जरा दोन काय म्हणू, की यशराज हा बॅनर आणि प्रोडक्शन हाऊस खूप मोठा असल्यामुळे मला तुम्हाला विचारायचंय की मर्दानी सारखा सिनेमा आणि यशराज सारखा बॅनर तुमच्यापर्यंत कसा काय पोहोचला, आणि तुम्ही कसं काय त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट झाला? सर्वात पहिलं तर मी खरोखर तुझे आभार मानीन, कारण हा मुद्दा तू काढलास. काय लोकांना माहितीच नाहीये की मी मर्दानी 2 केलाय. मर्दानी 3 आल्यानंतर जेव्हा 1-2 बघायला लागले, तेव्हा मला अनेक लोकांनी फोन करून आणि प्रत्यक्षात भेटल्यानंतर, सर तुम्ही आहात हे माहिती नव्हतं, तुम्ही आहात त्या ह्याच्यामध्ये, मी बघितलंय तुम्हाला, हे आत्ता रिअलाइज होत आहे त्यांना. बरोबर. बरं, त्याचाही प्रोटोकॉल परत जसा असतो तसं यशराजच्या ऑफिसमध्ये जाऊन 2-2, 3-3दा ऑडिशन्स दिले आहेत. आणि एक माझ्या सुदैवानं असं असतं की काही जे मेन कास्टिंग डिरेक्टर आहेत ते शक्यतो सगळ्यांचे ऑडिशन्स घेत नाहीत किंवा बघत नाहीत. बघतात, ते बघून पुढे पाठवतात. पण जेव्हा असं जाणवतं की हा ही व्यक्ती आता ह्याच्यामध्ये काहीतरी आणखीन पाहिजे, तर मी हे नमूद करू इच्छितो की शानू शर्मानी स्वतः माझी ऑडिशन घेतली आणि त्याचे दिग्दर्शक जे होते त्यांनी फोन करून माझ्यात काय पाहिजे, ते पात्रात काय हवंय, जे प्रसन्न केतकर कडून घ्यायचंय, ते असं अर्धा तास बोलले माझ्याशी ते. आता मी खोटं बोलू शकत नाही, कारण ऑलरेडी मी केलेलं आहे काम. मी केलं नसतं तर ह्यातल्या अनेक गोष्टी की ते मला भेटले, आले, खूप सगळं रंगवून मी सांगू शकतो, पण हे मी सांगणार नाही, कारण मी ऑलरेडी केलेला आहे चित्रपट तो. हे सगळं झाल्यानंतर 3-3, 4-4 ऑडिशन्स नंतर मला सिलेक्ट केलं गेलं आणि मग यशराज म्हणलं, त्या दिवशी माझा दरवाजा उघडला. अरे यशराज मी अजूनही बघतो, यशराजच्या दारात तू 5 मिनिट उभा राहा, 2 गार्ड येतील, चल बाजूला सरक इथनं, उभं राहू देत नाही, तिथे मी आत गेलोय. आणि ती फिल्म केल्यानंतर आणखीन एक मी फिल्म केली होती जी भोपाळ गॅस ट्रॅजेडीवर अवलंबून होती, द रेल्वे मॅन. आता यशराज मधले कुठलेही चोप्रा माझ्या ओळखीचे नाहीत, ना शानू शर्माच्या बिल्डिंग मध्ये मी राहतो, ना माझं आडनाव शर्मा आहे. ती माणसं ओळखते, टिपते, असं मी सुदैवानी म्हणेन. कारण आता मर्दानी 3 साठी सुद्धा फोन आला होता, पण मी मालिका करत असल्यामुळे मी त्याला नाही म्हटलं, मी नाही करू शकत. लांगुल चालन जिथे होत नाही ना, त्याच गोष्टी माझ्याकडनं घडल्या आहेत. आणि मी नशीब समजतो माझं, की असं कोणी म्हणायला लागत नाही, अरे हा माझ्या दाराशी आला होता माझ्या ऑफिसमध्ये, मी ह्याला घेतला म्हणून ह्याला काम मिळालंय. मी झगडतच काम मिळवलंय. म्हणजे मी परत मुद्द्यावर येईन, द लिजंड ऑफ भगतसिंगचं, की तो माझ्यासाठी माझं पहिलं ऑडिशन कसं ठरलं हे मी तुला सांगतो. तर कमिंग बॅक टू यशराज फिल्म्स, यशराजमध्ये सुद्धा कुठेही अनलेस अँड अंटिल तुम्ही खूप मोठे बडे बाप के बेटे किंवा कोण मोठा तुमचा प्रोड्युसरही असेल बाप, तरच होऊ शकतं. पण तिथे सुद्धा असं चालत नाही, कारण आता सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे वादबीत सुद्धा आपण ऐकत असतो. असं कुठलंही सहज रेड कार्पेट घातलंय आणि यशराजमध्ये या असं प्रसन्न केतकरला कोणी म्हटलेलं नाही. तर मी तिथे जाऊन ऑडिशन देऊन रांगांमध्ये उभं राहून, म्हणजे अनेकदा असं झालंय की हे मिळायच्या आधी मी आणि माझा मोठा मुलगा असे दोघं मी एका वेळेला रांगेत उभे होतो इंट्रोडक्शन द्यायला यशराजच्या ऑफिसमध्ये. मी दोघांनी स्ट्रगल केलंय. तर ते झाल्यानंतर, ते ऑडिशन झाल्यानंतर जेव्हा ह्याचं सुद्धा काम आलं, तेव्हा परत ऑडिशन झाली. पण ते छोटं काम आहे की कोच आहे, जो त्या स्विमिंग कोच आहे, जो मुलींना घेऊन जात असतो आणि ही ट्रॅजेडी घडते आणि त्यांना कसं सांभाळत तो एका त्या ट्रेनमधनं निघून ते सगळे तिथनं सुटतात, भोपाळच्या इथनं पुढे निघतात. बरोबर. आता तसं बघायला गेलं तर काय मोठं त्यात काम केलंय मला माहिती नाहीये. आवेशाने खूप बोललोय का प्रचंड मला त्या त्रास होत आहे, कारण गॅस ट्रॅजेडीचा जो त्रास आहे ना, हे दाखवणं हे बाकीच्या कलाकारांनी खूप छान दाखवलं. तर असं पण नाही की खूप
मोठं काही होतं, पण तरी ऑडिशन झाल्या. त्या मुलींबरोबरचा मी कोच कसा दिसतोय हे बघितलं गेलं. आणि बाबा हा आता हो कोच वाटतोय, बोलतो पण व्यवस्थित, हिंदी बरं बोलतो. ह्या सगळ्या पॅरामीटर्सवर जेव्हा मला त्यांनी जोखलं, मगच ते काम मिळालं. मी काय शानू शर्माला किंवा यांना फोन नव्हता केला की वो आपकी वो मर्दानी 2 मैंने की है, मैं इसमें भी लो. नाही. तुम्हाला समजा परीक्षा द्यायची आहे, तर नीटची परीक्षा द्यायलाच लागते, समजा मेडिकलला जायचं असेल बरोबर तर. बरोबर. तर यशराज, मर्दानी आणि द रेल्वेमॅन रेल्वेमॅन. हे माझ्यासाठी एक आयुष्यातला एक चांगला चॅप्टर तो होऊन गेला. जसा दृश्यम एक चांगला चॅप्टर झाला, तसाच खाकी आणि द फॅमिली पण झाला, ज्यात बच्चन साहेबांबरोबर काम करता आलं. हे असे एक एक चॅप्टर झालेत. फक्त असं झालंय की त्याची कुठे हिंदीमध्ये पण जास्त दखल नाही घेतलेली, तर मराठीत तर नाहीच नाही. फक्त आत्ता कमिंग बॅक टू द पॉइंट की आत्ता मग दिग्पालजी लांजेकर आहेत किंवा योगेशजी भोसले आहेत किंवा आणखीन एक थीम पार्कचा सुद्धा पुढे त्याचा उल्लेख करीनच मी, ज्यांनी आता मला समाधानकारक कामं मिळाली असं म्हणायला हरकत नाहीये. तर असा हा माझा यशराज आणि मर्दानीचा प्रवास. बरं, दुसरं त्याच्याच जोडीनं मला सांगावं असं वाटेल की मी त्याच वेळेला तानाजी द अनसंग वॉरियर करायचो. हे एकाच वेळेला शूट झालेले 2 चित्रपट आहेत, ज्याच्यामध्ये तीच दाढी आहे. फक्त विक्रम गायकवाड द ग्रेट मेकअप डिझायनर ते असल्यामुळे त्यांनी दोन्ही बाजूला अतिशय बारीकसा एक फरक त्यांनी मला सांगितला आणि त्यांनी केला मेकअपमध्ये. जेव्हा आमच्या दोन्ही ठिकाणी हे ऑडिशन्स आणि हे चालू होतं, सिलेक्शन झाल्यानंतर जेव्हा कॉस्ट्युम ट्रायल आणि मेकअप ट्रायल जेव्हा होता, तेव्हा दादा मला दोन्ही वेळेला भेटले. दादांचा उल्लेख खास का करावा असं वाटतो, द लिजंड ऑफ भगतसिंग ही फिल्म त्यांच्यामुळे मिळाली, विक्रम गायकवाड यांच्यामुळे मिळाली. तर ते म्हणाले काळजी करू नको, इथे तू राजस्थान मधला कोटा मधला आहेस, तू पंडितजी मर्दानी 2 मध्ये आपण थोडीशी त्याला विस्फारूया, अशी बरोबर अशी करूया, जरा त्याला थोडीशी मेकअपनी कोम्बिंग करूया आपण, आणि तू घेरे सरना एक काम करतोय इथे, तर आपण ही ना जेल लावून दाबूया आतमध्ये. बारकाईनं बघितलं तर दोन्ही फक्त दाढीतला फरक आहे, पात्र वेगळी आहेत, भाषा वेगळ्या आहेत. बरोबर. पण हे दोन्ही चित्रपट एकाच वेळेला आले आणि माझं काय योगायोग दुर्दैव काय म्हणूया, कोविड आला आणि एक चित्रपट मला वाटतं डिसेंबरमध्ये रिलीज झाला 2018ला 2019ला आणि एक जानेवारीमध्ये झाला. तर त्या चित्रपटांचा पुढे जो काही एक त्याचे पडसाद उमटायला पाहिजेत, म्हणजे फायदेशीर म्हणूया आपण, लोकांपर्यंत जाणं, थिएटरमध्ये जाऊन बघणं, मग लोकांकडनं प्रोड्युसर असतील आणि डिरेक्टर असतील ते मला बघतील आणि मला बोलवतील, ही जी मी आशा ठेवलेली होती ती सगळी गेली. पण नंतर मग जेव्हा OTTवर आलं असेल तेव्हा मर्दानी कोणी बघितलं नसेल, पण तानाजी बघितला. आणि मग आता मर्दानी 3 आल्यानंतर जेव्हा लोक मागे गेली आणि 1, 2, 3 बघायला लागली, बरोबर, तेव्हा 2 मध्ये मी दिसलो. बरोबर. तर ते तेव्हाच माझं नशीब आता उजाडलं असं म्हणूया. यशराजच्या रांगेमध्ये तुम्ही आणि तुमचा मुलगा असे दोघेही उभं राहून नशीब आजमावत होता. हा माझ्या दृष्टीने फार वेगळ्या ट्रॅकवरचा स्क्रीन प्ले असं मला नेहमी वाटतं. आणि ती घालमेल मनातली, त्याचा धागा घेतो मी की आज तुमची दोन्ही मुलं ही सेम इंडस्ट्रीमध्ये काम करतायत, स्वतःचं नशीब आजमावतायत, स्वतः सिद्ध करतायत स्वतःला. नेक्स्ट जनरेशन म्हणू आपण, एक अभिनेता म्हणून आणि त्यांचा बाप म्हणून, या दोन्ही गोष्टींवरती काय काय अपेक्षा तुम्हाला त्यांच्याकडून आहेत? एक अभिनेता म्हणूनच्या अपेक्षा काय आहेत आणि एक बाप म्हणूनच्या अपेक्षा काय आहेत? खूपच शोधून आणि बारकाईने असे प्रश्न काढले प्रथमेश, पण मला खूप आनंद होतोय की छान माझ्याशी निगडीत माझ्या अगदी पर्सनल अशा गोष्टींचे प्रश्न विचारतोयस, ज्याचा फायदा बघणाऱ्या असेच आई बाप असतील, बरोबर, वडील मुलगा असेल किंवा असं जे कोणी घरात आहेत त्यांना फायद्याचं होईल. मला बाप म्हणून किंवा अभिनेता म्हणून असं वाटतं की त्यांनी त्यांच्या वाट्याला मला जे मिळालं नाही ते यावं, म्हणजे मुख्य भूमिका याव्यात. त्या आता तरुण वयात आहेत, तर तरुण वयात निघणारे चित्रपट आहेत, त्यात हिरोची भूमिका,
मालिकांमध्ये मुख्य भूमिका का येत नाहीत, OTT मधल्या भूमिका त्यांना यायला हव्यात, अशी माझी खूप अपेक्षा आहे. आणि समजा आता माझा धाकटा मुलगा आहे, तो 27व्या दिवशी त्याने कॅमेरा फेस केला अवंतिका मालिकेमध्ये. आणि जसं मी मगाशी उल्लेख केला, आणि आपण कधीही ते युट्यूबवर बघू शकतो की त्याची ग्रोथ आहे, तो जसा वाढत गेला ना, तसा ते सगळं ना डॉक्युमेंट झालंय. हे आमचं नशीब आहे. बरोबर. की आम्ही हे सांगू शकतो की हा सार्थक केतकर आहे आणि तो कसा आता मोठा होत गेलाय आणि आता धरून कसा उभा राहू शकतोय, इथपर्यंत 2.5 वर्षाचं डॉक्युमेंटेशन त्याचं झालेलं आहे. त्याच्यानंतर तो पुण्यामध्ये, इथे माझी दोन्ही मुलं पुण्यामधल्या एका संस्थेत ते नाटकात काम करत होते. माझ्या सुदैवानं म्हणूया, योगायोग म्हणूया, ते सुद्धा असे कधी थांबले नाही की आम्ही मालिका केली आहे, आता आम्हाला बाबा सगळं येतंय. आम्ही कधी असं म्हटलं नाही की मालिका केली आहे, आता ह्याला मालिकांमध्ये आणि मोठमोठ्या रोलमध्ये घ्या. कधी हा उद्दिष्ट, हा हव्यास कधी आम्ही ठेवला नाही. बरोबर. पण पॉलिशिंग जे म्हणतो, हे जे स्किल आहे किंवा ही कला जी आहे, तर त्यांना आम्ही दोघांनाही संस्थेत घातलं, वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम केलंय, रंगमंचावर काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग माझ्या मोठ्या मुलाला अक्षय कुमार बरोबर एका फिल्ममध्ये काम करायची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सुद्धा एका मालिकेत होतो, आई माझी काळूबाई. त्याच्यामध्ये तो हिरोईनचा भाऊ झाला होता आणि मी हिरोचा वडील होतो. आमचे बरेचसे सीन सुद्धा त्याच्यात केलेले आहे. फक्त एवढंच, मला काय असतं ना, आपण अनेकदा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये हे बघत असतो की बाप मुलगा, नवरा बायको, किंवा मुलगी आणि बाप, किंवा आई आणि मुलगा, हे एका मालिकेत कुठे दिसले, एकाच सीन मध्ये असले, एका ह्याच्यात असले, तर ते छापलं जातं. आमच्या कोणाचंही काही कदर कोणी गेलेलं नाहीये. म्हणजे एक तर सीन त्याच्यामध्ये असा होता की मी त्या मुलाला, जो ते पात्र त्यांनी केलंय मोठ्या मुलाने, पार्थनी, त्याला मी दांडक्याने मारतो. तर ते शूट होत असताना बिहाइंड द सीन लोक शूट करत होते की खऱ्या आयुष्यातला बाप आणि मुलगा हा त्या पात्रात जाऊन त्याला किती बेरहमीनं मारतोय. अर्थात ते जे काही आपलं आपण हे वापरतो, दांडका किंवा हे असतं, हे सॉफ्ट याचं असतं, पण आवेश असा असतो. बरं, त्याचा गळा सुद्धा आम्ही दाबतोय त्याच्यामध्ये. खऱ्या आयुष्यातले वडील आणि मुलगा ह्याच्यात पात्र विरुद्ध आहेत. ते सुद्धा काही प्रेमाचे संवाद किंवा जनरल संवाद नाहीये, मारतोय त्याला, गळा धरतोय, मारण्याची धमकी देतोय, हे समजा येतं त्याच्यामध्ये. त्याचा कुठेच कोणाला उल्लेख आणि त्याची म्हणजे खिसगंडीत नसतं कोणाला. त्याचं मला दुःखही होतं. नाहीतर तुम्ही छापणार एका फिल्म मध्ये आई बाप आणि कोण हिरो हिरोईन आणि वडील वा कोण सगळं छापता तुम्ही, तुम्हाला ह्याची दखल घेता येत नाही. बरं, हा एका सीन साठी आलेला नव्हता, तो हिरोईनचा भाऊ झालेला आहे, त्याचे सीन्स आहेत. मी तर मेन ह्याच्यामध्ये आहे. तर एनिवे, म्हणजे ना, नशीब हे मी जे म्हटलं ना की प्रॉबेबिलिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे असतं ना, ह्याला नशीब म्हणतो मी. इव्हन मी ह्या माझ्या धाकट्या मुलाचं म्हणतो, सार्थकचं सुद्धा, हे डॉक्युमेंट झालेलं जे आहे ना, ते गिनीजमध्ये जायला पाहिजे किंवा लिम्का रेकॉर्डमध्ये जायला पाहिजे की असा एक एक व्यक्ती म्हणूया किंवा एक बाळ जे एक पात्र करतंय आणि सलग त्या मालिकेमध्ये 2.5 वर्ष आहे, ज्याची ग्रोथ दिसते. बरं, ते पात्र असं नाहीये की एकदा कोणीतरी शेजारचं बाळ घेऊन आलंय किंवा कोणाचं तरी दुसऱ्याचं बाळ घेऊन आलंय. हे मुख्य पात्राचं बाळ आहे, जे त्या मुख्य पात्राबरोबर ते वाढतंय. त्याची त्यावेळेला कोणी दखल घेतली नाही, ना अल्फानी घेतली, ना ह्या प्रोडक्शन हाऊसने घेतली. आत्ता आपण अनेक बघतो की अनेक थोडं काही हे केलं की लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये जातं. तर ह्याची दखल आमची कोणाची, दोन्ही मुलांना, त्याचं मला एक असं भीती वाटत असते आणि वाईट पण वाटतं की माझी सावली त्यांच्यावर पडू नये, हे बापाचं मन आहे. म्हणून तेही कधी माझं नाव सांगत नाही आणि मी त्यांना सांगत नाही. दोन्ही मुलं माझी एक होतकरू अभिनेता म्हणून तिथे जातात, ऑडिशन देतात, सिलेक्ट झाले तर झाले, नाही झाले तर नाही झाले. पण ह्याच्यातली आनंदाची गोष्ट अशी आहे की माझा आता धाकटा मुलगा सार्थक जो आहे, त्यांनी यशोदा नावाची एक मालिका केली होती झीवर, 1-2 वर्षापूर्वी आली होती. ती साने गुरुजींवरची मालिका आहे. त्यात साने गुरुजींच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली. यशोदा मालिकेमध्ये त्याला ना 2-2, 3-3दा ऑडिशन घेऊन मग त्याला ते पात्र मिळालं.
पण तिथे गेल्यानंतर मग लोकांना हळूहळू कळायला लागलं की हा प्रसन्न केतकरचा मुलगा आहे, कारण बाकीची जी पात्र होती ते मला ओळखत होती. बरोबर. आणखीन एक मोठ्या मुलाचं पार्थचंही उदाहरण असंच देतो की त्यांनी 4 चौघी नावाचं नाटक केलं 2 वर्षापूर्वी जे आलं होतं, आणि 2-3 वर्षापूर्वी, आणि आत्ताच वर्षापूर्वी ते 2 वर्षापूर्वी थांबवलं त्यांनी. त्याच्यामध्ये त्याला कुठनं तरी असं समजलं की त्या मुलांमधल्या एका पात्रासाठी ऑडिशन्स चालू आहे. तो पार्ल्यात गेला, तिथल्या थिएटरमध्ये श्री चंद्रकांत कुलकर्णी यांना भेटला. हजारो मुलं आली होती, त्यात पार्थ होता. वाचन केलं, धडधड धडधड त्याला चालू होती की बाबा आपण आलोय, चंद्रकांत कुलकर्णी समोर बसलेले आहेत, त्यानं वाचायचंय. ते वाचून झाल्यानंतर सिलेक्शन झालं, आणि सिलेक्शन नंतर जेव्हा तो रिहर्सलला गेला तेव्हा म्हणजे आता पर्ण पेठे ओळखते किंवा हे त्यांनी सांगितलं अरे हा प्रसन्न केतकरचा मुलगा आहे. माझं नाव कुठेही पुढे करत नाहीत ते दोघंही, आणि मला त्याचा अभिमान आहे. मला आणि छान वाटतं, कारण मला अशी भीती वाटते की मी जे काही भोगलंय, एक उगाच एक मनात एक घर करून राहिलेलं असतं, मला हे मिळालं नाही ते मिळालं नाही, ती सावली त्या मुलांवर पडू नये, काय एक वाईट गोष्टीची म्हणूया किंवा कम नशिबाची असेल ती पडू नये असं मला वाटतं. म्हणून मी त्यांना सांगतो तुम्ही सांगू नका, आणि ते माझं सांगतच नाही नाव. पण आता ज्या पद्धतीनं त्यांचं चालू आहे, आता मोठा मुलगा तो लिहितो, पण तो उत्तम गातो, तो गिटार वाजवतो, तो अभिनेता आहे. धाकटा सार्थक जो आहे त्यानेच आता दिग्पालजी लांजेकर यांच्या 2 फिल्म्सला असिस्ट केलं. तो म्हणाला की मी अभिनय तर करतोच आहे, पण मला दुसरे अंग जे आहेत तिथलं ते पण शिकायचं आहे. तर म्हटलं जा तू बिंदास जा. आणि मग गेल्यानंतर मग अरे हा प्रसन्न केतकरचा मुलगा, ओके. पण तिथे जाऊन त्या नावावरनं स्वतः कसं कंडक्ट करतो हेही मॅटर करतं ना. मग पहिल्या फिल्म नंतरच त्याला सांगितलं असतं तू घरी बस, बरोबर. पण दुसऱ्या फिल्मसाठी सुद्धा तो म्हणाला की तू ये. तिसऱ्या आता प्रोजेक्टसाठी तो म्हणतोच आहे. तर तेही ते सांभाळतात की आपण स्वतः आपलं नाव आणि वडिलांचं नाव पण ते खराब होऊ नये, आणि ते करतात. ते शाणी आहेत मुलं. मुलं शाणी आहेत. एवढ्या सगळ्या आता तासभराच्या गप्पांमध्ये तुमचा प्रवास तर अनुभवायला मिळालाच, त्याचबरोबर वेगवेगळे अंग देखील की जे सहजी सामान्य घरामध्ये जात नाहीत, पोहोचत नाहीत, अशांना ते समजले. हे सगळ्यात महत्वाचं वाटतं मला. कारण असं आहे की सध्याचा जो काळ आहे, अनेक शिबिरं चालतात आजूबाजूला अभिनयाची, आणि त्याच्यात सांगितलं जातं की तुम्हाला ह्या मालिकांमध्ये काम मिळेल, तुम्हाला अशा चित्रपटांमध्ये संधी दिली जाईल. ह्या सगळ्याच्या पाठीमागे कुठेतरी ग्लॅमर नावाचं एक वलय आहे. नक्कीच. पण ग्लॅमरच्या पाठीमागे न धावता वेड असलं पाहिजे. हे जे तुमच्या संपूर्ण आयुष्याचं एक बारीक लाईन आहे, पण ती अत्यंत महत्वाची आहे. ती लाईन म्हणजे अक्षरशः समुद्र किनारा आणि समुद्र याची आहे. करेक्ट. त्यामुळे ती कसरत आहे आणि त्या तारेवरची. कारण असं आहे की कितीही झालं तरी सुद्धा खूप फेम मिळाल्यानंतर आपण वाहवत जातो, आणि काहीच फेम नाही मिळालं इतकी वर्ष काम करून सुद्धा म्हणून खचलं देखील जातं. पण अशा सगळ्या ह्या तारेवरच्या कसरतीमधून कधी फेम मिळालं, कधी नाही मिळालं, कधी मिळालं, किंवा काही गोष्टी मनापासून खटकतात, त्याही तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने व्यक्त झालात. आणि या सगळ्याबरोबरच तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये तुम्ही जी स्वप्न बघताय आणि तुमच्या डोळ्यांमध्ये दिसणारं जे स्वप्न आहे मुलांच्या बाबतीमधलं, स्वतःचं वेड एका डोळ्यात आणि मुलांच्या बाबतीतलं स्वप्नाचं वेड एका डोळ्यात, अशा दोन्ही डोळ्यांमधनं तुमचा तो प्रवास चालू आहे. आणि त्या प्रवासामध्ये तुम्ही असं वाटतच नाही की तुम्ही आता सासरे झालेला आहात, इतके तुम्ही फिट आहात, आणि ते तुमचं खरं गमक आहे. आणि तुम्ही असेच फिट राहा आणि असेच तुम्ही भरघोस काम करा. मराठीमध्ये तुम्हाला भरपूर काम करायची संधी मिळो. हिंदीमध्ये तर देखील मिळतेच आहे, पण मराठीमध्ये देखील तुम्ही जास्तीत जास्त आपल्या लोकांसाठी आणि आपल्या रसिकांसाठी तुम्ही जास्तीत जास्त काम करावं. याच बोलत राहूया पॉडकास्टकडनं तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आज तुम्ही वेळ दिलात, थँक्यू सो मच. आणि रसिक हो, ह्या सगळ्या गप्पांनंतर मला एक सांगावं असं वाटतं की जे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी लिहून ठेवलं की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास निर्माण करतात. वेड असेल कुठल्या गोष्टीचं तर आणि तरच तुम्ही कुठल्याही संकटातून थ्रू होऊ शकता.
पण ते तुमचं वेड पाहिजे. आणि आज गप्पांमधून आपण वेड शिकलोय असं मला वाटतं. आणि त्या वेडासाठी मी तुम्हाला सलाम करतो. आणि आज आपण थांबूया. पुढच्या भागात भेटूया नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.